हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम हरी जय जय राम कृष्ण हरे हरे हरि जय जय राम हरि जय जय राम हरे जय राम जय जय राम हरि हरि जय जय राम हरि हरि जय जय राम हरि जय जय राम 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 जय जय राम हरि जय जय राम 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 जय जय राम हरि जय जय राम 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 जय जय राम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजे सुख झाले हो साजे रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजे सुख झाले हो साजे रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तोहा विठ्ठल बरा सोबत वागा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी बहुत तोहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा
बरवा ओ हा माधव बरवा सर्व खाते रघुमा देवी बर बाप रघुमा देवी बर विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा माधव जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय दैन्य दुःख आम्हान येती जवळी दैन्य दुःख आम्हान येती जवळी सहन हे होळी होती दोष दैन्य दुःख आम्हान येती जवळी दैन्य दुःख आम्हान येती जवळी सहन हे होळी होती दोष सर्व सुख येती माने लोटांगणी सर्व सुख येती माने लोटांगणी कोणत्यासी आणि दृष्टी पुढे आमुची आवडी संत समागम आमुची आवडी संत समागम आणि कथ्या नाम विठोबाचे आमुची मागणे मागो त्यांची सेवा आमुची मागणे मागो त्यांची सेवा मोक्षाच्या आणि दैवा कोणाचा सर्व सुख
येती माने लोटांगणी सर्व सुख येते माने लोटांगणी येती माने लोटांगणी सर्व सुख येते माने लोटांगणी कोण त्यासी आणि दृष्टी पुढे तुका म्हणे पोटी साठविला देव तुका म्हणे पोटी साठविला देव न्यूनत्व हा भाव कोणा सर्व सुख येती माने लोटांगणी सर्व सुख येती माने लोटांगणी कोण त्यासी आणि दृष्टी पुढे विढोबा रघुमा ढोबार घुमाई जय जय ढोबार घुमाई ढोबार घुमाई हा 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 ढोबार घुमाई ढोबार घुमाई ढोबार घुमाई ढोबार घुमाई ढोबार ढोबा 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 बोला पंढरीनाथ भगवान भगवान की जय हा 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 भगवान की जय हा 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 दैन्य दुःखामान येती जवळी दैन्य दुःखामान येती जवळी दहन हे होळी होती दोष सर्व सुख येती माने लोटांगणी कोण त्यासे आणि दृष्टी पुढे आमुची आवडी संत समागम आमुची आवडी संत समागम आणि कथ्या नाम विठोबाचे सर्व सुख येती माने लोटांगणी कोण त्यासे आणि दृष्टी पुढे आमुची मागणे मागो त्यांची सेवा आमुची मागणे मागो त्यांची सेवा मोक्षाच्या आणि दैवा कोणाचा आड सर्व सुख येती माने लोटांगणी कोण त्यासे आणि दृष्टी पुढे तुका म्हणे पोटी साठविला देव तुका म्हणे पोटी साठविला देव न्यूनत्व हा भाव कोणामा सर्व सुख येती माने लोटांगणी कोण त्यासे आणि दृष्टी पुढे विढाला दैन्य दुःखामा नयेती जवळी दैन्य दुःखामा नयेती जवळी दहन ही होळी होती दोष सर्व सुख येती माने लोटांगणी कोण त्यासी आणि दृष्टी पुढे समचरण सरोजम सांद्रनीलाबुदाभम जगननी तपानी मंडन मंडनानम तरुण तुलसीमाला कंदरम गंजनेत्रम सदैदवलह समिट्टलम चिंत्यामि लोकाभिरामम रणरंगधीरम राजीवनेत्रम रघुवंशनाथम कारुण्यरूपम करुणाकरंतम श्रीरामचरणम शरणम प्रपद्ये पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या
त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुकाज यांचे केली आ स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य जननी देवाच्या नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पाया माझी वाणी मानेल संतासी काय माझी वाणी मानेल संतासी रंगवो चित्तासी आपुलिया श्री संताची माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत दैन्य दुःखामा नयेती जवळी दैन्य दुःखामा नयेती जवळी दहन हे होळी होती दोष सर्व सुख येती माने लोटांगणी कोण त्यासे आणि दृष्टी पुढे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदने श्रीमंत श्री संत तुकाराम महाराज यांचा पाच चरणांचा सर्वांच्या परिचयाचा सरळ आणि सोपा अभंग कलश पूर्व संध्येतील कीर्तन रूपी चिंतन करता घेतलाय विड्याला अभंग जगद्गुरु तुकोबऱ्यांचा तुमच्या समोर गायला अभंगाचा शब्दाशा सरळ अर्थ असा या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरे सांगतात भक्ती करत असताना साधन करत असताना परमार्थिक साधन करत असताना महाराज सांगतात आमच्या जीवनात कोणत्याच प्रकारचं दुःख येत नाही दैन्य दुःखामा न येते गळी कारण काय दहन हे होळी होती दोष अर्थात आमच्या दोषाची होळी झाली मग महाराजांना विचारलं महाराज दोषाची होळी झाल्यानंतर खाली काय राहणार आहे तर महाराज सांगतात जगातील जेवढे सुख आहेत आमच्या दारात तर आम्ही त्या सुखाकडे पाहत सुद्धा नाही कोण त्याशी आणि दृष्टी पुढे तिसऱ्या चरणात आम्हाला आवडत असेल फक्त भक्तीसून दुसरं काही आवडत नाही आमची आवडी संत समागम आणि त्या नाम विठोबाचे पांडुरंगाचं नाव सुद्धा आम्हाला दुसरं आवडत नाही देवा चौथ्या चरणात महाराज सांगतात मागायचं असेल तर आम्ही मागणारे भक्त नाही तू म्हणतो तरी मागणार नाही तर मागणारे संत नसतात अभंग मागणारे संत नाहीत तर तू म्हणतो रे देवा तर आमची मागणी मागो त्यांची सेवा आणि उत्तरार्धामध्ये मोक्षाच्या निदैवाचा मुक्ताच्या मोक्षाच्या निदैवा कोणाचा आणि शेवटच्या चरणात महाराज सांगतात देवा या ठिकाणी जर तुझा सहवास आम्हाला प्राप्त झाला तर आमच्या जीवनात कुठल्याच प्रकारची न्यूनता नाही न्यूनत्व अभाव कोण आम्हा तर आम्ही देवाला उद्या साठवलं तुका मने पोटी साठविला देव न्यूनत्व हा भाव कोण आम्हा हा झाला अभंगाचा शब्दाचा सरळ अर्थ अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार अखिल कोट ब्रह्मांड चाल भगवान पंढरीश परमात्माच्या कृपेने ज्ञानोबराय तुकोबराय अधिकरू सर्व संत महात्माच्या कृपेने चालू असलेला अखंड हनम सप्ताह तथा श्री संत ज्ञानेश्वर माऊली सांप्रदायिक भजनी मंडळ जुईनगर तथा सर्वांच्या लहानापासून मोठ्यापर्यंत महिला मंडळ पुरुष मंडळ भजनी मंडळ उपाध्यक्ष अध्यक्ष सर्वांच्या एका विचाराने एका आईच्या लेकरासारखं चालू असला अखंड हनम सप्ताह युवलेशे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी मोगरा फुलला फुले वेचितासे भरू करी अशी याला छोटंसं लावले रोप आपण सर्वांनी आज 21 वर्षाची या ठिकाणी सेवा संपन्न होत असताना अतिशय भव्य दिव्य नियोजन एका सर्वांच्या एका विचाराने सर्वांच्या कोणाचाही नाव उल्लेख न करता या ठिकाणी आले सर्व आपण वरखरी संप्रदायाचे पाईक सर्वांच्या एका विचाराने हा सुंदर भव्य दिव्य कीर्तन महोत्सव या कीर्तन महोत्सवामध्ये आज माझ्याकडे सेवा या मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष असतील सर्वच या ठिकाणी एका आईच्या लेकरासारखं या ठिकाणी सेवा करणारे सर्वच आपण कार्यकर्ते आणि विशेष गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रीय संस्था दिंडी क्रमांक 43 हे हितचिंतक
गुरुवर्य महाराजांच्या दिंडीमध्ये अनेक वर्ष या ठिकाणी नियोजन करणारे आपले पारमार्थिक प्रेमी रोढे नाना तथा सर्व त्यांचे सर्वच एका विचाराने माझ्याकडे सेवा दिली. मी सुद्धा आनंदाने सेवा स्वीकारली, कारण सेवेलागी सेवक झालो. दोन प्रकारचं नातं असतं. पारमार्थिक नातेच्या माध्यमातून या ठिकाणी मी सेवा स्वीकारली. ज्यांच्या ठिकाणी 7 दिवस उपस्थिती लाभते आहे. महाराष्ट्रामधील सुप्रसिद्ध गायक गेले अनेक वर्ष फक्त वारकरी संप्रदाय सेवा. तुका म्हणे येते भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते. आमचे पारमार्थिक प्रेमी, आमचे गुरुबंधू भगवानजी महाराज सावंत तथा त्यांचे सर्व सहकारी, केंद्रीय महाराज संस्थांचे माजी विद्यार्थी रामदासजी गायकवाड, आणि विशेष आज ज्यांच्या ठिकाणी उपस्थिती लाभते आहे. तर आज मला बसून उभं असताना मी कधी बघितलंच नाही, पण या ठिकाणी अगदी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध पखवाज वादक, गेले अनेक वर्ष वारकरी संप्रदाय सेवा करणारे. तर काही माणसं सावंत महाराज आपल्या संप्रदायात ही विभूती आहेत, व्यक्ती आहेत. या ठिकाणी फक्त संप्रदाय सेवा केली. त्यापैकी आमचे ज्येष्ठ गुरुबंधू गेले अनेक वर्षे विद्यार्थी अवस्थेमध्ये मी सुद्धा पहिला पखवाज शिकत असताना मृदंग महर्षी पांडुरंग महाराज वैद्य बाबा गुरुवारी महाराजांच्या सेवेत, वैकुंठवासी गुरुवारी केंद्रीय महाराज सेवेत असताना, पखवाजाची सेवा करत असताना गेली अनेक वर्ष आम्ही दोघांनी सोबत वाजवली. पण मी त्यास नवीन होतो. दुखतंय खुब्यात ही आपले एकदम तयार, आणि अगदी त्याच पद्धतीने आज यांची उपस्थिती आहे. या ठिकाणी अनेक विद्यार्थी आपल्या भागात घडवले. नलवडे गुरुजी करता सर्वांनी एकदा जोरात टाळ्या वाजवा. आणि सर्व या ठिकाणी सर्वांचं या ठिकाणी सर्वच आपण आलेले भाविभक्त, विशेष दिल्ली क्रमांक 43 सर्व आपण वारकरी पायी भक्त, आणि आज सर्व मंडळाला धन्यवाद देतो. एवढा भव्य महोत्सव या ठिकाणी संपन्न होत असताना एकल्याचा नोहे खेळ म्हणून मेळ जमविला. आज या ठिकाणी आज सिटीमध्ये एवढा भव्य दिव्य नियोजन करत असताना, कारण मी अनेक मुंबईला नेहमीच असतो, 8 दिवसाला माझी कीर्तन भागामध्ये असतात. तर एवढं नियोजन या ठिकाणी, एवढं सुंदर आणि देखणं नियोजन, कुठलीच कमतरता नाही इथे, कुठलीच कमतरता नाही. लक्षात ठेवा, मला तारीख दिली तेव्हापासून सगळे कार्यकर्ते नियोजन लागतात. जसं एखादं लग्न जमवलं पूर्वी, आताच नाही. आता एका दिवसात जमतही लागतही, आणि नवरड संध्या एकटे घरी येतात. पूर्वी सांगायलोय, लग्न जमल्यापासून जसं वडिलाला काळजी असते, या ठिकाणी कोणतं करायचं, मंडपाला भेटायचं, प्रत्येकाला भेटायचं, तसं या ठिकाणी तारखा 6 महिन्यापासून दिल्याच्या अगोदर तेव्हापासून सर्व मंडळ या ठिकाणी, सर्वांचं नाव उल्लेख न करता, या ठिकाणी सुतार साहेब असतील, महापौर त्यांच्या अध्यक्षतेखाली सर्वांचे काही विचाराने या ठिकाणी, लक्षात ठेवा, माणसं दाती असल्याशिवाय काम होत नाही. पण काही ठिकाणी दाती असतात पण माणसं नसतात. पण इथे नियोजन या ठिकाणी नानांनी सगळे मंडळ गेले अनेक महिन्यापासून प्रत्येकाला भेटायचं सुंदर असं नियोजन, भक्ती श्रवण सुखाचा सर्वांना लाभ व्हावा हा शुद्ध हेतू डोळ्यापुढे ठेवून एवढा भव्य दिव्य महोत्सव हे मंडळ करते. त्यांना धन्यवाद देतो. अभंग तुकोबर यांचा तुमच्या समोर गाईला वेळ आपल्या मर्यादित आहे, कारण मला अगदी वेळेत सेवा समारोह करायची आहे. मी वेळेचा भोगता आहे. तर पुढेही बहुत करणे, बऱ्याच लोकांना नाईटला ड्युटीला जायचं, मला सुद्धा रात्रीचा प्रवास आहे. सकाळी शिंदोडला सकाळचा काल आहे 10 ते 12. एक पारमार्थिक नाथा आहे. अगदी सेवा, इथे सेवा हा दारवंटा मगाशी विधान केलं. या अभंगामध्ये महाराज या ठिकाणी पारमार्थिक साधनेतील आपला अनुभव सांगतात. परमार्थ करत असताना तुकोबरे सांगतात, न्यून तो भाव कोण आम्हा. आमच्या जीवनात पांडुरंगाची सेवा करत असताना कुठल्याच प्रकारची न्यूनता नाही, हा भाव महाराज या अभंगात व्यक्त करतात. व्यक्त करत असताना शब्दाच्या द्वारे, संतांच्या शब्दाच्या द्वारे आपला अनुभव महाराज व्यक्त करतात. कारण बघितलं जर आपण, कारण संत आत्मस्तुतीपासून वेगळे आहेत. जीव हा आत्मस्तुतीच्या जवळ आहे. कोणत्याही संताला स्तुती आवडत नाही, आणि जीवाला स्तुतीशिवाय जमत नाही. सर्व जीव हा स्तुतीप्रिय आहे, स्तुतीप्रिय जीव आहे. संत त्याच्यापासून वेगळे आहेत. संतांची भूमिका ही आत्मस्तुतीपासून वेगळे आहे. लक्षात ठेवा, अनेक संतांचा विचार डोळ्यापुढं इतिहास ठेवा, विचार ठेवा, प्रमाण ठेवा. संत आत्मस्तुतीपासून वेगळे आहेत. लोकेशनापासून संत वेगळे आहेत, आणि जीव हा लोकेशनामध्ये पूर्ण आयुष्य घालतो. अरे एखाद्या माणसाला विशिष्ट पद नाही मिळालं तर या ठिकाणी जिवंत असून मेल्यासारखं आहे असं वाटतं लोकांना. लोकेशना हा रोग आहे, लक्षात ठेवा. संतांचे विचार मी तुमच्या समोर ठेवतोय. संत त्याच्यापेक्षा वेगळे. उलट संताला लोकांनी स्तुती केली तर महाराज सांगतात, देवा पांडुरंगा, लोकांनी स्तुती केली तर आवडत नाही, पण कदाचित, तुकोबराची भाषा आहे, तुकोबराची वाणी, तुकोबरा म्हणतात, देवा कदाचित तर माझ्याकडनं एखाद्या व्यक्तीची स्तुती झाली असेल अनावधानाने,
तर या ठिकाणी ते किती मोठं महापातक आहे. महाराज एका प्रमाणामध्ये सांगतात, अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्म हत्या. ज्ञानोबरायचा 9वा अध्याय काढा. ज्ञानोबराय सुद्धा या ठिकाणी बारकावं लिहिताय. तरी अवधान ऐकले दिजे. हा, ज्ञानोबरायची ओवी. ज्ञानोबराय सांगतात या ओवीमध्ये मला पुढे सांगायचंय की आत्मस्तुतीपासून संत वेगळे आहेत. संताला स्तुती आवडत नाही. थोडं ज्ञानेश्वरीमध्ये आहे. आपण ज्ञानेश्वरचे बोगते श्रोते, आपण जाणते श्रोते. या ठिकाणी अगदी मला जवळदरीचे कीर्तन पार पाडायचं आहे. या ज्ञानोबरायांच्या थोडं ज्ञानेश्वरीमध्ये आहे. ज्ञानेश्वरीमधून मला थोडं अभंगावर यायचं आहे. ज्ञानोबरा या बारखावा सांगतात. परमार्थिक माणसाचा संतांचा बारखावा किती असतो ऐका. मी पुन्हा विधान करतोय, संत आत्मस्तुतीपासून वेगळे आहेत. संताला या ठिकाणी स्तुती आवडत नाही, जीवाला स्तुतीशिवाय जमत नाही. 2 विधान अजून मला पुढे चिंतन करायचं आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबरा किती बारकावा सांगतात. संतांचा बारकावा आहे, ज्ञानोबरायचा बारकावा. ज्ञानेश्वरी असा एक ग्रंथ आहे की जगाच्या पाठीवर सज्जन हो, ज्याला जे पाहिजे ते फक्त ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये. शेती करायची आहे, ज्ञानेश्वरी वाचा. ज्याला उत्तम प्रकारे परमार्थ करायचा आहे त्या साधकाने ज्ञानेश्वरी वाचा. उत्तम प्रकारे मला पुढे चिंतन करायचं आहे, विद्या कमवायची आहे, ज्ञानेश्वरी वाचा. उत्तम प्रकारे या ठिकाणी ज्ञानोबरायचा बारखावा. ज्ञानेश्वरीमध्ये सर्व या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज लिहितात. ज्ञानोबराय सांगतात, नाना कृषी वडू आपुले, पांगुरविजे पेरिले, तैशे झाके निपजले दान पुण्य. नाना म्हणजे नाना रोडे नाही हा, इथले नाना माणसं नाही. इथे बसले नाना नावाचे व्यक्ती नाही. तुम्ही मला नाना शब्द का वापरला? नाना कृषी वळू आपुले. ज्ञानेश्वर महाराज अनेक वचने शब्द वापरतायत. शेतकऱ्याचं नाव घेत नाहीत. अनेक शेतकरी. नाना कृषी वळू आपुले, पांगुरविजे पेरिले, तैसे झाके निपजले दान पुण्य. ज्ञानेश्वर महाराज शेतकरी जसं शेतामध्ये पेरल्यानंतर झाकतो तसं तर मुंबईला काही सांगायची गरज नाही. तिथं शेतीच राहिली नाही. आता 99% लोक शेतीपासून विभक्त आहेत. गावी आपल्याकडे कळेल ऐका. ज्ञानेश्वर महाराज गोड लिहितात पहा. शेतकरी जसं नलवडे गुरुजी, शेतकरी जसं शेतात पेरल्यानंतर झाकतो का उघडं ठेवतो? झाकतो. का उघडं ठेवतो? नाही. कारण पद्धत आहे. कारण काही ठिकाणी झाकतात का नाही, तर पद्धत वेगवेगळी आहे. कारण आमच्या आळंदीला माणसं मेल्यानंतर जातात, जुईनगरला माणसंच मरत नाहीत. लक्षात ठेवा. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, तैशे झाके निपजले दान पुण्य. शेतकरी जसं जागतो तसं माणसाने उजव्या हाताने केलं डाव्या हाताला सांगू नये. हा पुण्याचा बारकावा आहे, संतांचा बारकावा आहे, परमार्थामधला अनुभव आहे. अजून मला पुढे ओवी सांगायची. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, नाना कुळवधू लपवी अवयवाते. जसं कुलवार घरातील मुलगी पूर्ण आपलं लग्न प्रसंगी पूर्ण आपलं पूर्ण शरीर झाकते. ज्ञानेश्वर महाराजांचा बघा किती बारकावा आहे. वधू असावी, पुन्हा शास्त्र संपन्न संस्कार घरातील असावे. नाना कुळवधू लपवी अवयवाते. अजून मला पुढे सांगायचं, ज्ञानेश्वर महाराजांचा बारकावा आहे. ज्ञानेश्वर महाराज ओवी सांगतात, बारकावा लपवावं माणसाने, पुण्य लोकाला सांगू नये आणि पाप लोकाला सांगितल्याशिवाय राहू नये. आणि आज आपल्याकडे उलट असं चाललंय, पाप लोकाला सांगतो, पुण्य लोकाला सांगू नये. ज्ञानोबरा सांगतात, पण आपलं असं आहे की या ठिकाणी आपण पुण्यच लोकाला सांगत बसतो. आम्हाला गुरुवारी महाराज सांगायचे, अरे बुवा डाव्या हाताने केलेली क्रिया उजव्या हाताला कळू नये. इतका बारकावा. मग तुम्ही म्हणाल का डावा हात तोडून बाजूला ठेवायचा का? नाही. अर्थात आपल्यापाशीच आपण काही गोष्टी ठेवायच्या. हा पुण्याचा संच आहे. मला पुढे चिंतन थोडं करायचं आहे. तर बारकावा असावा लागतो. मग तुम्ही म्हणाल महाराज बारकावा झाकावा लागतो. काय झाकावा लागतो? लक्षात ठेवा. माणसं झाकतात, नको ती गोष्टी झाकतात. मी पंढरपूरला गेलो यावर्षी ना दरवर्षी जातो, पण अगदी गर्दीमध्ये गेलो. सकाळी स्नान करता, स्नानाकाला गेल्यानंतर ऐका, पंढरपुरामध्ये अनुभव एकादशीचा काय. या ठिकाणी प्रत्येक चौकामध्ये पोलीस यंत्रणा असते आपली, एकदम सुंदर नियोजन करतात. आणि पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी प्रत्येकाच्या स्पीकर एकच आवाज असतो, प्रत्येकाने सावधान, सावधगिरी बाळगा, लहान मुलं सांभाळा, महिलाने दागिने सांभाळा. पोलीस ओरडू सांगतात. लक्षात ठेवा, ओरडू सांगतात. एक ग्रस्त नवीन गेला होता पंढरपूरला, कधी न जाणारा. तो पंढरपूरला गेला, पोलिसाचा कानावर आवाज ऐकला, किशे सांभाळा, पाकिटे सांभाळा. गुरुजीने आपला डावा हाताने असा जाम पकडला. बराच वेळ झाला. एक मित्र भेटला, म्हणजे चल चहा घ्यायला. चहा घेतला त्याने सांगितलं, का रे हाताला लागले का? म्हणे नाही. कुणी मारले का? नाही. रागराग धरून आला का? म्हणे नाही. मग 15 मिनिटं झालं, चहा घेतला दोघांनी, असा डावा हात घट्ट पकडला. कारण काय महत्वाची वस्तू आहे? त्याने सांगितलं, अरे महत्वाची वस्तू आहे.
अरे पोलीस सांगतात ना काय, अरे त्यांचे जसे या ठिकाणी बसायची वेळ आली, ओढे पडले, किशे सांभाळा, दागिने सांभाळा, लहान मुलं सांभाळा. आणि म्हणून मी माझा किस्सा सांभाळतोय. समोरच्याने विचारलं, काय रे बाबा, काय महत्वाचं? ती म्हणे, काही नाही, गायच्याची पुडी आणि तुनेची पुडी आहे. झाकण्याकरता काही असावं लागतं ना. बघा त्याच्या पुढे सांगू तुम्हाला. एखादा माणूस, महाराज सांगतात, प्रवासाला निघावा. प्रवासाला निघाल्यानंतर, प्रवासाला रात्रीची वेळ, पूर्वी मुक्कामाची गाडी निघतो, महाराजांचा दृष्टांत आहे, आता नाही. मुक्कामाची गाडी निघून गेली आणि निघून गेल्यानंतर हातामध्ये अंगठ्या आहेत, 5 बोटामध्ये अंगठ्या आहेत. ऐका, माणसाचा स्वभाव, माणसाचा गुणधर्म. 5 बोटामध्ये अंगठ्या आहेत. गाडी निघून गेली. त्यानं सांगितलं, चला 3 किलोमीटर गाव आहे, पायी पायी प्रवास करूया. पायी पायी प्रवास करता करता योगायोगानं 4-5 चोरांनी बघितलं. अरे म्हणे, चला आज पहिली ज्या ठिकाणी भाऊन याच्यापासून सुरुवात करायची. पुढे गेला, मागे गेला, सगळे विचारलं, कुठे चालला, कुठे चालला, असा परिचय. त्यांनी काय केलं, आपला हात होता मागे, असा धरला, हातात एक अंगठी काढू लागला, दुसरी अंगठी काढू लागला, बोटात लपू लागला, आपल्या खिशामध्ये लपू लागला. चोर बघतात, त्याने अंगठी काढली, पोटात लपू लागला, लपवण्याचा प्रयत्न करतोय आणि अक्षरशः त्याने एक अंगठी खिशा आपल्या बुठामध्ये लपवायला लागला. ऐका, कधी बुठामध्ये लपवायला नाही जमलं, त्याने अंगठी काढली, तोंडात टाकायला, तोंडात लपवू लागला. आणि का, त्या चोरांनी बघितलं, हा सगळं लपवतोय का. पण ऐका, तोच माणूस चोराच्या गर्दीत जर सापडला तर पूर्ण सोनं लपवण्याचा प्रयत्न करतो. पण तोच एखाद्या सार्वजनिक ठिकाणी असू द्या, काल्याची पंगत असावी, एखादा सप्ताह असावा किंवा एखादा वाढदिवस असावा, तो सांगतो माईकवर उभा राहून किंवा गाव गर्दीत न जाता कुठेतरी उभारतो जवळ, ए भाऊ इकडे बुंदी वाढ, तिकडे जामून वाढ. कुठं, बोटाकडे बघून बघून. तो वाढायच्या हातात बादली नसते, काहीच नसतं, तो वाढतो, त्याला सुद्धा वाढू देत नाही. ए भाऊ इकडे, रामभाऊ इकडे, इकडे पंक्तीला काही नाही. तो बिचारा चांगली पंगत वाढतो, तोंड बघून वाढत नाही. माणसामध्ये पंक्तीमध्ये सुद्धा काही माणसं तोंड बघून वाढतात. तो बिचारा सेवा करतो, भाव त्याचा असतो, त्याला चांगली सेवा करावी. पण हा काय करतो, लोकांना माझ्या बोटाकडे बघावं, जी 5 ग्रॅमची अंगठी सासून दिली, दुसरी सुद्धा आयुष्यभर करता आली नाही, लोकांना दाखवण्याकरता, ए भाऊ इकडे 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 माझ्या बोटाकडे बघ, तुम्ही बघू नका माझ्याकडे, हा बोटाकडे बघ. कोण म्हणतो, तो माणूस. का, त्याला हे सांगायचंय, बाबा पंक्तीला कमी पडते, जाऊ दे तिकडं, पण माझ्या बोटाकडे बघ, म्हणजे लोक माझी अंगठी बघतील. लक्षात ठेवा, ते दाखवायच्या नसतात. तर महाराज सांगतात, संत आत्मस्थितीपासून वेगळे. मला एक पुढील ओवी आठवली. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, वाचे पतीचे नी पाडे, सर्वज्ञता तरी जोडे, परी वेडिया माझी जडे, मेने धेने. माऊलींचा गोड दृष्टांत आहे. माऊली सांगतात, अरे परमार्थामध्ये शान होऊन राहण्यापेक्षा वेड होऊन परमार्थ करा. वेड होऊन ते जास्त देवाला आवडतात. काल्याचा प्रसंग आहे, भगवान काला देतात. काला देत असताना या ठिकाणी सर्व गोपाळ म्हणतात, देवा खांदी भार पोटी भूक, काय खेळा याची सुख भूक लागली रे आता. सगळे गोपाळ एकत्र बोलवतात, भगवान परमात्मा बोलवतात. पण बोलवत असताना जे अहंकारी आहेत, लांब, या त्याच्यापेक्षा जास्त अहंकारी आहेत, त्याच्यापेक्षा लांब बसवतात. जी भोळे आहेत, श्रद्धावान आहेत, जवळ बसवतात आणि त्यांना पहिला काला देतात. माझं चिंतनाचा हा विषय या ठिकाणी. वेडिया माझी दडे, महिने भेने किंवा महिने तेने. परमार्थामध्ये शान होऊन राहण्यापेक्षा वेड होऊन परमार्थ करा. मग तुम्ही म्हणाल, महाराज वेड होऊन म्हणजे दुसरा अर्थ लावू नका. काही माणसं खाऊन वेडे होतात, काही माणसं पाहून वेडे होतात, काही माणसं संध्याकाळी 4 वाजता शुद्धीवर असतात, 6:30 वाजले की त्याला सोसायटीमध्ये सुद्धा चढता येत नाही, वर बिल्डिंगवर येऊन वेडे होतात. ते अर्थ लावायचा नाही, ती देवाला मुळीच आवडत नाही. काही माणसं उपजतच वेडे असतात, तो अर्थ लावायचा का नाही. तर महाराज लिहितात, बाबा परमार्था करता वेड व्हा. आणि अनेक वेडे झाले म्हणूनच आपण इथे बसलो. लोक कहे मीरा हो गई बावरी. तुकोबराय सुद्धा सांगतात ना, मला सुद्धा परमार्थ करत असताना लोकांनी शहाणा म्हणाव्यात, विचार जास्त कमी होता, तुका वेडा अविचार. मला विचार हा सांगायचा आहे. माऊलीचा दृष्टांत, माऊली गोड ओवी अजून एक पुढे लिहित आहेत. मला थोडं पुढे चिंतन करायचं. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, चातुर्य लपवी महत्व हरवी, पिसे पण मिरवी आवडवणी. गोड ओवी आहे. एवढी जरी ओवी आपण ऐकली, जीवन सार्थक झालं. चातुर्य लपवी, लोकांना मोठेपणा सांगू नका. सहज होतो, कार्याने मोठे का. प्रसिद्धीने मोठे होण्यापेक्षा कार्याने मोठं व्हायचं असतं, सेवेने मोठं व्हायचं असतं आणि अभ्यासानं मोठं व्हायचं असतं. तेच या ठिकाणी संताला आवडतं, देशाला आवडतं.
प्रत्येकाला आवडतं. महाराज सांगतात चातुर्य लपवी महत्व हरवी तिसे पण मिरवी आवडोनी. माझा विषय चिंतनाचा हा चालू आहे. या ठिकाणी संत बारखावा सांगतात. या ओढीमधून या अभंगाची भूमिका मला तुमच्या समोर ठेवायची आहे. या अभंगामध्ये महाराज या ठिकाणी बारखावा सांगत असताना या ठिकाणी बारखावा कोण करत असतं तर 4 वर्ग आपला पाहिला नाही. एक पामर वर्ग आहे, तो बारखावा करत नाही. दुसरा वर्ग आहे विषयी, तोही सावंत महाराज या ठिकाणी त्यालाही काही घेणं देणं नाही. चौथा वर्ग आहे, तिसरा वर्ग आहे या ठिकाणी जिज्ञासू, तोच या ठिकाणी आपला बारकावा करतो. आणि चौथा वर्ग आहे मुक्त, त्याला काहीच गरज नाही, पण जाणते सोते थोडं मी वेदांताचं चिंतन करतोय. पामर वर्ग आहे, त्याला काही घेणं देणं नाही. हा मोठेपणाला पोहायचा गरज नाही, काहीच नाही. पामराची व्याख्या सांगत असताना पंचदशीकार गौड लिहित आहेत. विचारसागरामध्ये गौड लिहिलं जातं. पामर कोणाला म्हटलं जातं? विहित कर्माचा त्याग करतो, निषिद्ध कर्माचा आचरण करतो, त्याला पामर म्हटलं जातं. ऐका, विहित कर्माचा त्याग म्हणजे जीवनामध्ये चांगलं करायचं नाही आणि वाईटाला सहकार्य केल्याविषयी राहायचं नाही, याला पामर म्हटलं जातं. एवढा मोठा सप्ताह चालू आहे, 1000 रुपयाची वर्गणी द्यायचीच नाही. जो देतो जो देतो त्याला सुद्धा इथं वर्गणी देऊ द्यायची नाही, अशा वृत्तीचा एक समाज आहे, लक्षात ठेवा. असाही एक वृत्तीचा माणूस आहे. पामर आहे, विहित कर्माचा त्याग, चांगलं करायचं नाही. एखाद्या गरीबाचं लग्न जमत असतं तर सहकार्य करायचं नाही, लग्न मोडण्याकरता अहोरात्र प्रयत्न करायचा, याला पामर म्हटलं जातं. अजून मला पुढे सांगायचं आहे. महाराजांच्या भाषेमध्ये नाही ऐकिले गाईले गीत, नाही धरली लाज सांडिले हित, नावडे पुराण बैसले संत, केली बहुत परनिंदा, याला पामर म्हटलं जातं. बहुत परनिंदा, चांगलं ऐकायचं नाही, चांगलं कधी खायचं नाही, चांगलं पाहायचं नाही, त्याला पामर म्हटलं जातं. तोही या ठिकाणी चिंतनाचा विषय. दुसरा वर्ग आहे विषयी, त्याची व्याख्या सांगितली शास्त्रकारांनी, गोड लिहिलंय. विषयी व्याख्या थोडं वेदांताचं चिंतन करतो, आपल्या व्यवहारातलं नाही. विषय कुणाला म्हटलं जातं लक्षात ठेवा. विषयी हे लोकातील भोग प्राप्त आहेत, परलोकातील भोगाकरता जो प्रयत्न करतोय त्याला विषय म्हटलं जातं. एखादा पद प्राप्त झालं, समाधान नाही, दुसऱ्या पदाकरता अपेक्षा करतो, रात्रंदिवस प्रयत्न करतो, वसिला लावतो, त्याला विषय म्हटलं जातं. महाराजांची भाषा सांगू, लक्षात ठेवा. महाराजांच्या भाषेमध्ये विषयी गोंधळ गाजत असे. महाराजांची भाषा तुकोबराची भाषा आहे. हा, ल्यावे खावे बरे असावे सदैव, हे चिकरी हाव संसारी, त्याला विषय म्हटलं जातं. त्याच्या जीवनात दुसरं काहीच आवडत नाही, त्याला फक्त भोग आवडतात. लक्षात ठेवा, खायचे भोग, अनेक सत्तेचे भोग, पैशाचे भोग, तोही या ठिकाणी परमार्थाचा वेळ मागितला नाही. तिसरा वर्ग आहे जिज्ञासू, त्याची व्याख्या सांगितली जाते. कोणाला म्हटलं जातं जिज्ञासू? आत्यंतिक दुःखाची निवृत्ती व्हावी, परमानंदाच्या प्राप्तीकरता अहोरात्र प्रयत्न करतो, याला जिज्ञासू म्हटलं जातं. आणि महाराजांच्या भाषेमध्ये सांगेल तुम्हाला जिज्ञासू. अजून मला पुढे सांगायचं, जिज्ञासू कोणाला म्हटलं जातं? या ठिकाणी जिज्ञासू वृत्ती झाल्याशिवाय परमार्थ होत नाही, जिज्ञासू वृत्ती झाल्याशिवाय एखादं साध्य प्राप्त होत नाही, जिज्ञासू वृत्ती झाल्याशिवाय एखाद्या पदापर्यंत आपण जाऊ शकत नाही, आणि जिज्ञासू वृत्ती झाल्याशिवाय संसारामध्ये सुद्धा एखाद्या विशिष्ट स्वप्नापर्यंत आपण जाऊ शकत नाही. जिज्ञासू वृत्ती झालीच पाहिजे. जिज्ञासूची व्याख्या वेगळी आहे. तुकोबराच्या भाषेमध्ये सांगू, लक्षात ठेवा. जिज्ञासू कोणाला म्हटलं जातं? महाराज सांगतात, लक्षात ठेवा, अनेक अनेक प्रकारे आपलं चिंतन करता येईल. तुकोबरा सांगतात, या ठिकाणी काही मी उद्धार पावेन, ते कृपा करील नारायण, आयशे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझी, याला जिज्ञासू म्हटलं जातं. प्रत्येक संतांची जिज्ञासू स्थिती आहे. प्रत्येक, कुणालाही विचारा, इतिहास काढा, प्रत्येक. मीराबाई स्वतः जिज्ञासूवर गेल्या. कोई कहियो रे प्रभु आवन की मन धावन की, कोई कहियो रे प्रभु आवन की, त्याला म्हणलं जातं जिज्ञासू. प्रत्येक गौरांची स्थिती बघा, कोणी गावी आहे सांगा हा विठ्ठल. अनेक संतांची स्थिती आहे. उसावेशी ह्याची वाट,
वेशी हेची वाटे जे जे भेटे तया असते देव कृपा करील मन. काय लाज राखील याला म्हटलं जातं जिज्ञासू स्थिती. प्रत्येकाची मगाशी विधान केलं जिज्ञासुती झाल्याशिवाय कोणतं साध्य प्राप्त होत नाही. मला विषय हा सांगायचा. चौथा वर्ग आहे, तोही या ठिकाणी भक्ती करत नाही. चौथा वर्ग मुक्त, त्याला कर्तव्य नाही, काम नाही, काम नाही, झालो पाहिजे कामा तृप्ती झाली या जैसी. महाराज सांगतात जेवण झाल्यानंतर त्याला जेवण्याचं महत्व कळत नाही. या ठिकाणी माझा चिंतनाचा विषय चालू होता. वेडिया माझी दडी, इथून मी थोडं चिंतन केलं. परमार्थामध्ये आपण सुंदर असं परमार्थ करत असताना वेळ होऊन परमार्थ करावा तेच भक्त आवडतात. भोळे भाविक हे जुनाट चांगले, देवाला ते जास्त आवडतात. वेडा झाला वेडा झाला वेडा झाला वेडा झाला वा वेडा झाला गोडपरम दिलं बस असे म्हणणारे वाजवणारे सगळे काकडा करून जाऊ पण आता इतके गोड म्हणणं सांप्रदायिक लक्ष ठेवा. अगदी हा अगदी तत्व सांभाळे म्हणून हा परमार्थ उभा आहे. वेडा झालो. महाराष्ट्रानं परमार्थामध्ये लाचावलं भक्तीची भक्ती करत असताना वेड व्हावं तेव्हा भक्तीचं धर्म आपला कळतं. मग अशी बोललो वेडा अर्थ दुसरा लावू नका. आता समाजामध्ये माणसं कोणालाही वेडे म्हणतात. आता बरेच लोक रस्त्याने जात असतील, नवीन लोक इकडे पाहत असतील, म्हणजे काय वेळ लागला या लोकांना. 7 दिवस झाला मला झोप नाही. लक्षात ठेवा 7 दिवस झालं वेळ लावला लोकांनी, असंही बरेच लोक शेजारी म्हणतात. वेडा याचा अर्थ तो अर्थ घ्यायचा नाही. परमार्थ करत असताना परमार्थाची म्हणजे व्याख्या या ठिकाणी थोडं चिंतन चालू आहे. या अभंगाची भूमिका मी तुमच्या समोर ठेवतोय. अभंगाची भूमिका माझी ही चालू आहे. प्रस्तावना हे आहे, या अभंगामध्ये पहिल्या चरणाचा विचार सांगत असताना पहिल्या चरणाचा विचार सांगायच्या अगोदर प्रस्तावना ही आहे. या अभंगामध्ये महाराज साधना करत असताना आमच्या जीवनात दैन्य येत नाही. मग तुम्ही म्हणाल महाराज आम्ही आज कीर्तन ऐकतोय का, दैन्य जर येत नसेल एका ठिकाणी महाराज सांगतात ना हे का, एका ठिकाणी महाराज स्वतःचा परिचय करून देतात. कोपले पाटील गावीचे हे लोक आता मज भिक कोण घाली. अर्थ लावायचा कसा, एका अर्थ लावायचा कसा अजून मला पुढे सांगायचंय. उलट महाराजच सांगतात लक्षात ठेवा, पाहुणे घराची आजी आली ऋषिकेशी, काय करू उपचार देवा, काय उपचार करावा. जगातील लोक तुला अनेक उपचार करतात, पण माझ्याकडे उपचार करायचं साधन नाही. फक्त एवढं करू शकतो देवा, मुख शुद्धी तुळशीदळ. तू का म्हणे मी दुर्बळ. लक्षात ठेवा एका ठिकाणी तुकोबारा सांगतात मी दुर्बळ आहे, आणि तुम्ही सांगता की दैन्य येत नाही. अर्थ लावायचा कसा, ऐका. एखादा न्यायाधीश दोन्ही आरोपीच्या समोर कोर्टामध्ये सांगत असेल तुमचं बरोबर आहे, तुमचं बरोबर आहे. अरे एकाला बरोबर म्हण, एकाला चुकीचं म्हण, तेव्हा गुन्हा सिद्ध होईल. अर्थ लावायचा कसा, अन्वय व्यतिरिक्त म्हटलं जातं का, कसा अर्थ लावायचा. या अभंगामध्ये महाराज स्वतःचा परिचय करून देतात, दैन्य येत नाही. पुढं महाराज सांगतात आमच्या जीवनामध्ये भक्ती करत असताना आम्हाला दुःख माहिती नाही. महाराजांचा इतिहास वाचा. 42 वर्षामध्ये महाराज सांगतात की माझ्या जीवनात दुःख अनेक आले. संतांच्या जीवनात दुःख येतात अनेक आले, पण महाराज सांगतात एवढे दुःख आले तरी मला त्याचा खेद वाटत नाही. लक्षात ठेवा नवीन दुःखच येत नाही. मग तुम्ही म्हणाल महाराज आम्ही भक्ती करतोय, आणि आम्ही भक्ती करत असताना आम्हाला सुख माहित नाही. कारण काय, तुकोबारा सांगतात भक्तीचं धर्म कुठेतरी चुकतात. आपण भक्ती करतो पण सकाम भक्ती आहे, निष्काम भक्ती संतांची आहे, निष्काम भक्ती आहे संतांची. मग महाराज सांगतात भक्ती करत असताना आमच्या जीवनात दुःख माहिती नाही. हे महाराजांचे विधान आहे. दुःख माहिती नाही. महाराज जीवनात का दुःख कमी आले होते का. अरे 12व्या वर्षी अनेक महाराजांचे दुःख, 11व्या वर्षापासून दुःख झाले, 17व्या वर्षापर्यंत महाराजांच्या जीवनामध्ये एक दुःख झाले की दुसरं झाले की तिसरं, अनेक दुःख झाले. आणि अनेक दुःख आल्यानंतर सुद्धा महाराज कधी दुःखाचा विचार करत नाहीत. आणि आमच्या जीवनात मनाच्या विरोधात थोडं झालं, या ठिकाणी आपण मनाच्या विरोधात झालं की भक्ती सोडून देतो. नवे नवे घातलेली माळ सुद्धा गुरुच्या ठिकाणी ठेवतो, एखाद्या तीर्थाच्या ठिकाणी टाकून देतो. का, मनाच्या विरोधात थोडं झाल्यानंतर. संत सांगतात बाबा देव कोणाचं चांगलं करत नाही, ऐका, देव कोणाचं वाईट करत नाही. आपलं कर्म आपल्या करायला होते. कर्माचा सिद्धांत आहे, आम्हाला गुरुवारी सांगायचे. देवावर कधी नाराज व्हायचं नाही, आपल्या कर्मावर आपण नाराज व्हायचं.
कर्म या ठिकाणी चांगलं केलं, कर्माचा सिद्धांत आहे. गहू पेरल्यानंतर बाजरी उगवणार नाही, गहूच उगवणार आहे. कर्माचा सिद्धांत आहे. आपण पुण्य केलं, विहित कर्म केलं, चांगलं होणार आहे. निषिद्ध कर्म केलं, चांगल्याची अपेक्षा करू नका. निषिद्ध कर्म केलं, अपेक्षा करायची नाही. या अभंगाची भूमिका मी तुमच्या समोर ठेवतोय. या अभंगामध्ये महाराज सांगतात, भक्ती करत असताना, साधना करत असताना आमच्या जीवनात कुठल्याच प्रकारचं या ठिकाणी दुःख येत नाही. दुःखाचे अनेक प्रकार आहेत. एक आध्यात्मिक दुःख, दुसरं अधिदैविक दुःख, तीन अधिभौतिक दुःख. दुःखाचे 3 प्रकार आहेत. हे संतांचे दुःख आहे. मोठे दुःख सांगतो, छोटे नाही आहे. हे आपल्यासारखे शुगर वगैरे किरकोळ आहे. आध्यात्मिक दुःख, अधिदैविक दुःख. महाराज सांगतात दुःखच नाही आहे. आमच्या जीवनात अनेक दुःखाचे विचार आहेत, पण आमच्या जीवनात दुःखच येत नाही. त्याला कारण काय? आम्ही भक्ती केली, भक्तीचं वर्म आम्हाला कळालं. ते वर्म आम्हाला कळाल्यानंतर संत सांगतात, बाबा आम्ही भक्ती केली आणि भक्ती करत असताना आमच्या जीवनात साधना करत असताना कोणत्याच प्रकारचं दुःख नाही. महाराजांना एका साधकांना विचारलं, महाराज वेळ कमी असल्यामुळं, या ठिकाणी वेळ कमी असल्यामुळं महाराज सांगतात, आमच्या जीवनात भक्ती केली, भक्ती करत असताना आम्ही भक्ती करतो, तो का प्राप्त होत नाही? त्याचा विचार महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. दैन्य दुःख दैन्य दुःख दैन्य दुःख पहिल्या चरणात सांगतात, भक्ती करत असताना आमच्या जीवनात दैन्य येत नाही. दुसरं दुःख येत नाही. दुःख कशाने येत असतं? अति पाप झालं की दुःखाचा विचार, अति दैन्य झालं किंवा अति पाप झालं की दैन्य येतं. महाराज सांगतात, दैन्य दुःख आम्हा नाही येती जवळी. आमच्या जवळ दुःख सुद्धा येत नाही, दैन्य सुद्धा येत नाही. मग मगाशी विधान तुम्ही जे केलं, दैन्य येत नाही, दुःख येत नाही, त्याला कारण काय? दहन हे होळी होती दोष. आमच्या दोषाची होळी झाली. होळी याचा अर्थ काय? लौकिक होळी. लक्षात ठेवा, 2 प्रकारची होळी आहे. आपण जे करतो ती होळी वेगळी. आता 13 तारखेला आपण करणार आहोत, लोक बरेच करतात, ती होळी वेगळी. आणि एक दुसरी भगवान गीते सांगतात, ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मसात करूच येत आता, ती या ठिकाणी होळी आहे. अजून मला विचार या ठिकाणी पुढे ठेवायचा आहे. या विचार करत असताना दैन्य दुःख आम्हा. महाराज सांगतात, आमच्या जीवनात दुःख येत नाही, दारिद्र्य सुद्धा येत नाही. नव्हे नव्हे अजून सांगायचं आहे, संत सांगतात दर्दी येत नाही. आणि दरिद्री महाराज सांगतात, मी सांगेल की कोणाच्याही जीवनामध्ये किंवा कोणालाही दुःख यावं असं वाटत नाही. इथे प्रचंड गर्दी आहे. आता सांगा, कोणाला तरी वाटतं का दुःख यावं? की माझ्याकडे मी दुःख घेऊन आलो गाडीमध्ये, कोणाला पाहिजे असेल पाहुणा म्हणून घेऊन जा, वाटेल? नाही. उलट आता सांगा, कोणाला तरी वाटतं का इथं शुगर व्हावी, कोणाला तरी वाटतं का बीपीचा त्रास व्हावा, पण आल्याशिवाय या ठिकाणी राहत नाही. मला विचार हा सांगायचा आहे. अजून मला पुढे सांगायचं आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, रोग्या माणसाला सुद्धा रोग आवडत नाही. रोग्या माणसाला सुद्धा रोग आवडत नाही, आजार आवडत नाही. तसं दर्दी माणसाला सुद्धा या ठिकाणी दर्द आवडत नाही, पण आल्याशिवाय राहत नाही. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, आगा रोग काय रोगी आहे?
आवडे दरिद्र दारिद्र्य, अरे दरिद्री आवडत नाही, रोग आवडत नाही. या अभंगामध्ये महाराज सांगतात की आमच्या जीवनात अनेक प्रकारचं दुःख झालं पण आम्हाला खेदच वाटत नाही. कारण काय, आम्ही परमात्माची सेवा केली. परमात्माची सेवा करत असताना धन हे होळी होती दोष, दोषाची होळी झाली. होळीचा अर्थ काय, दोषाची होळी घालवण्याकरता आपल्या जीवनामध्ये दोष घालवण्याकरता कोणतं साधन आहे. म्हणजे एखादा फवारा मारला म्हणजे तो जळत नाही. तर राजकारणामध्ये लक्ष ठेवा, अनेक भ्रष्टाचारी माणसं पक्षांतर केले लगेच सिद्ध होतात असं नाही. एखादा आहे का फवारा वगैरे दोष घालवण्याकरता? हा आहे, पण तो कोणता फवारा आहे? जळती दोषाचे डोंगर, जळती दोषाचे डोंगर. दोषाचे डोंगर शुद्ध होते नारीवर, जाती ऐकते सादर ते पवित्र हरिकथा. महाराज सांगतात जीवनामध्ये एकच अशी कथा आहे की त्यानं दोष जातो. ती दोष म्हणजे आपण जे आता करतो ती कथा. नामसंकीर्तन साधन पै सोपे किंवा अजून हरि उच्चारणे अंत पाप राशी, जातील लया शिक्षण मात्रे जळते दोषाचे डोंगर. उत्तरार्धामध्ये शुद्ध होते नारीनार, गाती ऐकते सादर ते पवित्र हरिकथा. जगाच्या पाठीवर एकच असं व्यासपीठ आहे, इथे सर्वाला या ठिकाणी पवित्र होण्याचं साधन ते म्हणजे हीच व्यासपीठ आहे. गाती ऐकते सादर सर्वाला, गाती ऐकते कीर्तनात झोपलेलं सुद्धा पुण्य आहे. ज्याला घरी झोप येत नाही तर इथे यायचं, गोळ्या सुद्धा घ्यायची गरज नाही. लक्षात ठेवा, इथं कीर्तनात झोपणं सुद्धा पुण्य आहे. म्हणजे झोपणं पुण्य नाही, पण कदाचित झोप लागली तर ते सुद्धा पुण्यदायिक आहे. ऐका, पण महाराज सांगतात या ठिकाणी पुढं परिणाम, गाती ऐकते सादर ते पवित्र हरिकथा. ते पवित्र आहे. कोण पवित्र? पवित्र याचा अर्थ काय? ज्याचा कधी नाश पावत नाही. लक्षात ठेवा, त्याला पवित्र म्हटलं जातं. आणि ते पवित्र हरीचा कधी नाश पावत नाही, कथेचा कधी नाश पावत नाही. गेली अनेक वर्ष झालं आहे तशी कथा आहे. उलट यामध्ये विस्तार होतोय पण कमी होत नाही. पवित्र हरी कथा, हरीची जी ते कथा आहे आणि तेच या ठिकाणी महाराज सांगतात पवित्र आहे. तरी कीर्तनाचे नटनाचे नाशिले आणि काय मला अजून पुढे सांगायचं आहे. या ठिकाणी ते पवित्र हरिकथा म्हणून तुकोबऱ्यास आम्ही पवित्र हरिकथा केली. परिणाम दोषाची होळी झाली. दैन्य दुःख आम्हा नाही येते जवळ, जवळ सुद्धा स्पर्श करत नाही. नवे नवे आम्हाला स्वप्न सुद्धा दुःखाचं पडतं, दुःखच माहित नाही. तुकोबरायची भाषा आणि आपल्या जीवाची भाषा बघा. आपलं स्वप्न सुद्धा कधी आयुष्यामध्ये सुखाचं पडत नाही. स्वप्न सुद्धा सारखे दुःखाचे पडतात. काय स्वप्न लोकांना पडतात. कधी कधी माणसं स्वप्नात भिकारी होतात. स्वप्नात भिकारी. ज्ञानोबराचा गोड दृष्टांत, एका माणसाला लॉटरी लागली 5,000 रुपयाची. 5,000ची लॉटरी लागली आणि लॉटरी लागल्यानंतर, लॉटरी लागू नये, लावू नका, लक्षात ठेवा, लॉटरी लावू नये. माऊलीचा दृष्टांत. काय लक्षात ठेवा, स्वप्न कशाचे पडतात. पण महाराज सांगतात आमच्या जीवनामध्ये आम्हाला सुखाचं स्वप्न शिवाय दुसरं स्वप्न पडत नाही. मग तुम्हाला संतांचं स्वप्न कसं आहे? संतांचं स्वप्न म्हणजे संताला जर स्वप्न पडलं तर सज्जन हो जगाचा उद्धार होतो. आणि तुम्हाला आम्हाला स्वप्न पडलं स्वतःचाही उद्धार नाही आणि समाजाचा नाही. ऐका, संतांचं स्वप्न मला सांगायचं कोणतं आहे. ज्ञानेश्वर महाराज 400 वर्षानंतर एकनाथ महाराजांच्या स्वप्नात गेले आणि हॅलो म्हणले नाही आपलं सारखं. लक्षात ठेवा, काय म्हणले? आजा वृक्षाशी मुळी कंटाशी लागली.
येऊनी अलंकापुरा काढा वेगी. महाराजांना सांगितलं स्वप्न दृष्टांत झाला, उठा, तुमच्याकडनं मोठं कार्य करून घ्यायचं आहे, आळंदीला या आणि मी लिहिलेला ग्रंथ जगमान्य करा. संतांचं स्वप्न आहे. अजून सांगायचं मला पुढं, नामदेवी केले स्वप्न माझी जागी, सवे पांडुरंगा येऊन या, सांगितलेले काम करावे कवित्व. महाराज सांगतात स्वप्नामध्ये जसं सांगितलं महाराजांनी, नामदेव महाराजांनी तुकोबराईला. लक्षात ठेवा, ही संतांचं स्वप्न आहे. मला अजून पुढे सांगायचं, स्वप्न प्रत्येकाने वर बाळगावं, पण त्याच्याकरता साधना महत्वाची आहे. त्याचं फुकट श्रीमंत होऊ नये. होता येत नाही. बरेच लोक श्रम न करता श्रीमंत होण्याचा प्रयत्न करतात. नाही, महाराज सांगतात आमच्या जीवनात आम्ही साधना केली, परिणाम काय झाला, दहन हे होळी होती दोष, दोषाची होळी झाली. उत्तरार्धामध्ये काय खाली राहिलं तर महाराज सांगतात सर्व सुख येती माने लोटांगणी. जगातील जेवढे काही सुख आहेत तेवढे आमच्या दारात आहेत. कोणते सुख, सुखाचा विचार सांगायचा मला. सुख कोणते, तर आपल्यासारखं सुख नाही. आपण आता विज्ञान युगामध्ये वावरतो, भौतिक युगामध्ये वावरतो. आता किती सुखात साधनं झाले बघा, मिनिटाला बटन दाबलं एक सुखाचं साधन आहे. ते क्षणिक सुख आहे, क्षणिक सुख आहे. तर मला पुढे सांगायचं आहे, सर्व सुख येती माने लोटांगणी. तुकोबरे सांगतात जगातील जेवढे काही सुख आहेत ते आमच्या दारात आहेत, हा जोडून उभा आहे. पण आम्ही त्या सुखाकडे पहा सुद्धा नाही. कोण त्याशी आणि दृष्टी पुढे, दृष्टी सुद्धा टाकण्याचा अर्थ काय, तर महाराज सांगतात आम्ही निश्चित कर्माकडे बघत सुद्धा नाही, पहा सुद्धा नाही. अर्थात या ठिकाणी दृष्टी सुद्धा टाकत नाही. जगातील सगळे सुख आमच्या दारात आहेत. सुख कोणते, तुम्ही विधान केलं महाराज या ठिकाणी सुख कोणतं. सुख याचा अर्थ काय, तो सुखाचा दाता आहे, तो भगवान परमात्मा आमच्या दारात आहे. ज्याच्या लक्षात ठेवा, ज्याच्या अष्टमहासिद्धी ओळंगतीद्वारी, ज्याच्या सोबत अष्टमहासिद्धी ओळंगतीद्वारी ज्याच्या दारात सगळ्या रिद्धी सिद्धी आहेत, ज्याच्या दारात आहेत, पण तो दाता आमच्या घरी आहे, आमच्या घरी काम करतोय. मग आम्ही दर्दी असू का. अरे कल्पना करा, व्यवहारामध्ये एखादा मंत्री जर प्रसन्न झाला, प्रसन्न मंत्री होत नसतो, तर एखादा वशिला जर लागला एखाद्या माणसासोबत, तर या ठिकाणी आपण कितीतरी पिढ्या श्रीमंत होतो, नाही का, कितीतरी पिढ्या. पण जगाचा मालक जर आमच्या दारात आहे, तर सुखाचा दाता आहे, मग आम्ही गरीब राहू. महाराज सांगतात अरे सुखाचा दाता कोणता, विचार मला सांगायचा आहे. सुख कोणतं, तर या ठिकाणी अष्टमहासिद्धी मग अशी चिंतन केलं मी. ज्ञानोबराईच्या दारामध्ये, ज्ञानोबराईच्या दारामध्ये या ठिकाणी सोन्याचा पिंपळ आहे. हा, सोन्याचा पिंपळ आहे. अजून मला पुढे सांगायचं आहे, सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. संतांच्या दारात सगळे सुख आहेत, पण सुखाचा लाभ घेत नाहीत. तुकोबराईचा इथल्या डोळ्या पुढाना छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापना करण्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराजांना सुखाचं साधन पाठवलं. कोणतं सुख आता आपल्याला प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. या ठिकाणी सुखाचं साधन महाराजांच्या जीवनामध्ये पाठवलं. कोणतं, लक्षात ठेवा, सुख पाठवलं याचा अर्थ काय, या ठिकाणी द्रव्य पाठवलं. द्रव्य पाठवलं तरी महाराजांच्या द्रव्याकडे बघितलं, महाराजांना पत्र लिहिलं आणि सांगितलं की काय दिला ठेवा, आम्हाला नको, फक्त पांडुरंग सोनं आम्हाला देवा, काही आपलं महाराज आम्हाला काही आवडत नाही. लक्षात ठेवा, सोने रुपया मा मृत्यूचे समान, माणिक पाषाण खडे जैसे, याला म्हणतात कोण त्याशी आणि दृष्टी पुढे. खडे आम्हाला समजतात, महाराजांची भाषा आहे. खडे म्हणजे गारगुटी, सोन्याला तुकोवर आहे, पण महाराज कोण त्याशी आणि दृष्टी पुढे. आम्ही वाईटाकडे बघत नाही. अजून मला खोलवर जाता येतं, पण वेळ आपल्या महाराजाचा आहे. कोण त्याशी आणि दृष्टी पुढे, आम्ही दृष्टी सुद्धा टाकत नाही. सिद्धी जरी प्राप्त झाली तर आम्हाला नको देवा. हे कल्पना करा, एखादी सिद्धी जर प्राप्त झाली तर लोक एवढे वेळे करता येतात. लक्षात ठेवा, म्हणजे एवढे येण्याचा अर्थ काय, जगातील सगळे लोक एका छोट्याशा सिद्धीनं या ठिकाणी महाराज सांगतात त्या माणसाच्या मागे असतात. पण आमच्याकडे सगळ्या सिद्धी आहेत, आम्ही बोलावं ते व्हावं. ज्ञानोबराकडे सगळ्या सिद्धी होत्या. कल्पना करा, अरे भिंतीला स्पर्श करावा तर भिंतीने चालावं, ही सिद्धीचा प्रकार आहे. रेड्याच्या या ठिकाणी मस्तकावर हात ठेवावा तर वेद बाहेर पडावे. लक्षात ठेवा, एवढा मोठा चमत्कार आहे. अजून मला पुढे सांगायचं आहे, पण आम्ही त्या पहा सुद्धा नाही. कोण त्याशी आणि दृष्टी पुढे. महाराज का, आणि आम्हाला तर त्याच्याशिवाय जमत नाही, आणि तुम्हाला का त्याशिवाय आवडत नाही, तर महाराज सांगतात आमची आवड वेगळी आहे. आमची आवडी संत समाज, आमची आवडी संत समाज, आमची आवड
आवडी संत समागम आमुची आवडी संत समागम अनेक नाम विठोबाचे अनेक नाम विठोबाचे सर्व सुख येते नामे लोकांचे सर्व सुख येते नामे अनेक नाम विठोबाचे अनेक नाम विठोबाचे सर्व सुख येते नामे लोकांचे सर्व सुख येते माझे लोटांग आमुची आवडी संत समागम अनेक त्या नाम विठोबाचे. महाराज सांगतात आवड निवड प्रत्येकाची वेगळी येते, एवढी प्रचंड गर्दी आहे. एकाला एक आवडत नाही. आम्हाला वैद्य बाबा सांगायचं शिकत असताना बुवा, एकाला एक आवडत नाही, सर्वाला एक आवडत नाही, सर्वाला सर्व आवडत नाही. आवड निवड वेगळी आहे, जीवाची आवड वेगळी. या ठिकाणी आमची आवडी संत समागम अनेक त्या नाम विठोबाची आमची आवड आहे. कोणती आवड आहे? संत समा करण्याकरता सत्संग करण्यामध्ये संतांची आवड आहे. जीवाची आवड वेगळी आहे. ती सांगेल आवड महत्वाची आहे. आवडीशिवाय या ठिकाणी महाराज सांगतात ज्या माणसाला आवड आहे, आम्हाला गुरुवर सांगायचे, ज्या माणसाला आवड आहे त्याला लाज वाटत नाही. आता आपण इथून 5 किलोमीटर, कोणी 10 किलोमीटर, अनेक कोणी ठाण्यातून, कोणी कल्याण, आपण इथून सुद्धा आपल्याला आवड आहे म्हणून आपण इथे न सांगता, न बोलवता, मंडळाला कोणाला फोन न करता ठराविक लोक सोडल्यानंतर सर्व आपण इथे आलो की नाही? का? आवड आहे. हा, मंडळ कोण हे माहिती नाही, कोण सत्ता करतो हे सुद्धा फारसं लोकांना माहिती नाही. ते लक्षात ठेवा. का? देवाचं काम चांगलं होतंय, चांगलं लोक करतात म्हणून आपण इथे आलो, कारण आपल्याला आवड आहे. दृष्टांत सांगायचंय या ठिकाणी. आवड, आवडीशिवाय परमार्थ नाही. अजून मला सांगायचं, ज्या माणसाला आवड आहे त्याला लाज वाटत नाही. ज्ञानोबरायांची भाषा. ज्या माणसाला व्यसन करायची सवय आहे त्याला शीण वाटत नाही. एखाद्या माणसाला तुम्ही सांगा, अरे जोईनगरमध्ये उद्या काल्याचं कीर्तन आहे, काल्याचं कीर्तन झाल्यानंतर 40,000 लोकांना अन्नदान. उद्या किती? 40,000 लोकांना. अतिशुक्त नाही. मला सांगितलं मागच्या 1.5 महिन्यापूर्वी मला भेटले होते काही कार्यकर्ते, त्यावेळी सांगितलं की सर्वात या ठिकाणी उद्या दिवसभर अन्नदान आहे, कोणी या जेवून जा. त्याला सांगितलं, अरे एवढं मुक्त अन्नदान या ठिकाणी मंडळ करताय, एवढं अठ्ठास करताय, 10 दिवस झालं मंडळाचे कार्यकर्त्याला या ठिकाणी वेळेवर जेवण नाही, वेळेवर झोपणं नाही, नियोजन करायचं, कुठे काय कम पडतंय, कुठे काय कम पडतंय. या ठिकाणी प्रत्येकाच्या अपेक्षेप्रमाणे या ठिकाणी नियोजन करावं लागतं. तर उद्या प्रत्येकाने न सांगता आपण सेवा करायला 10 मिनिटं वाढायला थांबा. एखाद्या संध्याकाळी वाढ. या ठिकाणी एवढं निष्काम मंडळ सेवा करताय, तिथं कुठली अपेक्षा या मंडळाची नाही. या ठिकाणी फक्त सेवा. ते एखाद्याला सांगितलं, अरे उद्या फक्त 10 मिनिटं वाढण्याची सेवा करतो म्हणतो, महाराज पाय दुखायला लागले. पहिल्या पंक्तीला जेवायला असतो, पहिल्याच पंक्तीला त्याला सांगितलं थोडं वाढायची सेवा कर, पात्र उचलतो म्हणतो फार पाहत दुखायला लागले. पण ते नको करू, जरा विनेची सेवा कर, 2 तास विना घे, कंटाळ यायला लागलाय, 2 तास टाळ घेऊन उभार, अजिबात नाही. ऐका, पण तोच माणूस संध्याकाळी 3 किलोमीटर 4 किलोमीटर पायी पायी जातो. कशाला? हरिपाठ म्हणायला नाही. हा, हरिपाठ म्हणायला नाही. लक्षात ठेव. झोपटपट्टीला जातो, इकडे तिकडे कुठे तर बघतो, देशी विदेशी गावठी, तिकडे त्याला त्यावेळेस कंटाळा येत नाही. ऐका, ज्ञानोबा सांगतात ज्या माणसाला व्यसन करायची सवय आहे त्याला शीण वाटत नाही, ज्याला आवड आहे त्याला लाज वाटत नाही. आता किती व्यसन करायचं यावं? आता इथं सांगू का? एवढे व्यसन करतात. लक्षात ठेवा, लोक एवढे व्यसन करतात. या ठिकाणी काही माणसाला तंबाखू खाल्ल्याशिवाय गुरुजी झोपत येत नाही. एक माझा एका गावात कीर्तनला गेलो, कीर्तन विद्यार्थी अवस्था या ठिकाणी, त्यावेळेस झोपायला आम्ही गेलो आणि त्या घर मालकाकडं दुकान बंद होतं दिवसभर. तो खाली यायचा, वर जायचा, वरून खाली यायचा, रस्त्याच्या माणसाकडे बघायचा. मी म्हणलं एवढं काय या ठिकाणी? 15 मिनिट झालं, 20 मिनिटं झालं. म्हणलं का हो काका, झोप येत नाही का? तब्येत बरी नाही का? तो महाराज बरं आहे सगळं. जेवण नाही झालं का? माझ्या गाडीत फळे देऊ का खायला? म्हणजे अजिबात नाही. कारण काय? महाराज तुम्हाला सांगू तरी कसं, सकाळपासून दुकान बंद आहे आमच्या शेजाऱ्याचं. सकाळपासून तंबाखू मिळालं, कायची तंबाखूची पुडी होती तिची मी या ठिकाणी उलटी सर्जरी केली. लक्षात ठेव, फाडली, उलटी केली. थोडीशी चिमट दुपारी होती, तोंडात टाकली, जरा बरं वाटलं. पण दुपारपासून तंबाखूच नाही, इतका बेचैन झाला होता, इतका बेचैन, त्याला काही कळतच नव्हतं. लक्षात ठेवा. म्हणजे काय झालं तुम्हाला नेमकं? म्हणजे महाराज तंबाखूच नाही. काही माणसाला तंबाखू जर उशाला नाही ठेवली गुरुजी झोपच येत नाही. काही माणसाला तंबाखू नाही खाल्ली तर पाय सरळ होत नाही, काय काय भाषे आहेत. आणि काही माणसाला तंबाखू जर खाल्ली नाही
1 नंबर 2 नंबर सुद्धा जाता येत नाही, असे विचित्र माणसं आहेत. तू व्यसन आहे ना. काही माणसाला सवय असते वडायची, काही माणसाला बिड्या वडायची सवय असते. बिडीचा कट्टा जर उशाला नाही ठेवला झोपच येत नाही. काही माणसं लक्षात ठेवा. इतक्या बिड्या वाटतात, इतक्या बिड्या. तिकडे काही भागामध्ये लोकांनी बिड्या वडू वडू जमिनी विकल्या, बिड्या वडू वडू. आणि आपल्या काही भागामध्ये बिड्या बांधू बांधू बंगले बांधले लोकांनी. मला गुरुवारी सांगायचे इतक्या बिड्या वाटतात. घडलेला प्रसंग इतक्या बिड्या. मला एक अनुभव आला होता. ज्यावेळी जोग महाराज संस्थेमध्ये 3ऱ्या वर्षाला आणि एम माझं 2रं वर्ष होतं. मला गुरुवारी कीर्तनला पाठवलं ठाणे, किसननगर वागळे इस्टेट, किसननगर 3 सिद्धेश्वर मंदिर. काल्याचं कीर्तन झालं, शिवरात्रीचा सप्ताह. एसटीने प्रवास करायला लागलो. एसटीने प्रवास करता करता रेल्वेचा प्रवास, कमी खर्चात जास्त प्रवास. रेल्वेमध्ये कल्याणला आम्ही बसलो गर्दीमध्ये. कल्याणला बसल्यानंतर पुढे पुढे गर्दी कमी झाली, जागा मिळाली. मी जागेवर बसलो. 80 वर्षाचा म्हातारा माझ्या शेजारी बसला. तो माझ्याकडे बघतो, मी त्याच्याकडे बघतो. दोघे वाटसरू. मी पुण्यापर्यंत वाटसरू आहे, तो सोलापूर पर्यंत वाटसरू होता. तोही बोलत नाही, मीही त्याच्याशी बोलत नाही. पण मी काय केलं, सकाळी लवकर उठल्यामुळं माझा हरिपाठ वाचायचा राहिला होता, ज्ञानेश्वर वाचायचा. मी हरिपाठ काढला, वाचायला लागलो. आणि संत संगती अभंग आला तिथपर्यंत वाचायला लागलो. त्यांनी काय केलं, खिशात हात घातला, त्याच्यात काडी पिटी काढली. मला वाटलं आता वयस्कर आहे, दाता टोकऱ्या सवय भिन्न भिन्न असते, माणसाची प्रकृती आहे. काडी पिटी काढली गुरुजी. काडी पिटी काढल्यानंतर पुढं पुढं बिडीचा कट्टा काढला आणि पहिली काडी कल्याणला वडली. कुठं? कल्याण स्टेशनला. आणि सावंत महाराज पुढं मला चिंचवड संपलं, पुण्याला शिवाजीनगरला उतरायचं आहे, तिथपर्यंत त्यांनी बिड्याला ओढायला लागला. काडी सुद्धा ओढली नाही, बिड्या सुद्धा विजू दिले नाही. त्यांनी काय केलं असेल, जसं बिडीला बिडी लावत लावत 6 महिने जसं आपल्या कारखान्याचा बॉयलर पेटतो ना, विजू दिली नाही बिडी. आणि आता 6 मिनिटामध्ये मला उतरायचंय. मी म्हणलं का हो बाबा, एवढ्या बिड्या ओढल्या तुम्ही, बिडीचा फायदा काय? म्हणजे बुवा उतर, तुला काय माहिती बिडीचा फायदा? एकरी भाषेत मी अर्धा जाम झालो. म्हणलं बाबा, तुम्ही तरी एका जिल्ह्याचं पाणी पिलंय, पण मी रोज वेगळ्या जिल्ह्यात पाणी परत येतोय. मला एका जिल्ह्यात जेवढं तर पोट भरत नाही. सकाळी पुणे जिल्हा, आता नवी मुंबई, उद्या सकाळी शिल्लोड, संध्याकाळी विदर्भ, पोट भरत नाही. बाबा एवढ्या बिड्या वाढल्या, बिडीचा फायदा? हे बुवा तुला काय माहिती रे बिडीचा फायदा? मी जास्त विचार लागलो. मग त्यांनी मला न सांगता सांगता मी सांगायला लागलो जरा. म्हणलं बाबा सांगा रे बिडीचा फायदा. तर बुवा ऐक, त्यांनी मला गुरुमंत्र दिलाय. कोणता? रामकृष्ण हरी नाही, विठ्ठल केशव नाही, ज्ञानबा तुकोबा नाही. त्यांनी गोड गुरुमंत्र दिलाय. ते म्हणजे माझ्या मी डायरीत नोंद ठेवलं. इतका गोड मंत्र आहे. कोणता? बिडी मंत्र. बो ऐक. धूम्रपानम शतगोदानम, एक एक झुरका गंगा स्नानम, टाकडम तुकडा महत् पुण्यम, सकल बिडी कन्यादानम. नाही कळालं? आता मराठी ऐका. धूम्रपानम शतगोदानम. एक जर बिडी ओढली तर 100 गाई दान देण्यात पुण्य आहे. तिथे ओढणारे भाग्यवान असते ना. 100 गाई. पुढे ऐका. एक एक झुरका गंगा स्नानम. एक जर झुरका ओढला बरं का पकवाजी महाराज, तर गंगेवर जायची गरजच नाही. टाकडम तुकडा महत् पुण्यम. आणि ओढून जर पुन्हा ओढली पुण्याची नागरिक पुण्य. आणि शेवट सांगितल्याने महाराज, सकल विडी कन्यादानम. लोकांना ओढून जर पुन्हा ओढली किशात ठेवली तर कन्यादान करायची गरज नाही. म्हणलं बाबा असं वाटतं मोरजवर भिड्या ओढल्यात तुमच्या पोट जन्माला यावं. काही माणसं रस्तव आहे. दृष्टांत संपला. सिद्धांतावर या. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, आवडी आणि लाजवी, व्यसनी आणि शिदवी. ज्या माणसाला व्यसन करायची सवय, लाज वाटत नाही, तसं तुकोबराय सांगतात 3ऱ्या चरणात आमची आवड आहे. कोणती? आमची आवडी संत समागम, समागम करण्याची. आणि त्या नाम विठोबाची आमची आवड आहे. कोणती? देव वसे चित्ती, त्याची घडावी संगती ऐशे आवडते मना. आमुची आवडी संत समागम आणि त्या नाम विठोबाचे. पांडुरंगाचं नाव सोडून आम्ही दुसरं देवाचं नाव घ्यायला आम्हाला मुळातच आवडत नाही. महाराजांची भाषा आहे. उलट आमची जीभ सुद्धा या ठिकाणी दुसरं नामस्मरण स्वीकारत नाही. हा संतांचा भाव आहे. आणि त्या नाम विठोबाचे. संतांनी कसं परमात्म्याचं नामस्मरण केलं, एकदा सर्वांनी हात वरती करा. महाराष्ट्राला सुद्धा कळू द्या की जोईनगरचा सप्ताह आहे. एवढे भव्य दिवे गर्दी. मनपाच्या बाहेर सुद्धा या ठिकाणी गर्दी. सर्वांनी हात वरती करा. सर्वांचे फोटो लावायचे. 25 वर्ष रौप्य महोत्सव वर्ष होणार आहे, त्यावेळेस सगळ्याचे फोटो लावायचे ना. सर्वांनी हात वरती करा. आणि ताई
टाळी वाजवा टाळी रखुमाई 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 हा 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 जय जय विठोबा रखुमाई भजन करा सर्वांनी जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हा हा जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई ठोबा ठोबा विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई विठ्ठल विठ्ठल विठोबा रखुमाई विठ्ठल विठ्ठल विठोबा रखुमाई ठोबा ठोबा विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ठोबा विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा विठोबा रखुमाई 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 विठोबा विठोबा रखुमाई 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 जय जय विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज विठोबा विठोबा आमुची आवडी संत समागम आणि कथ्या नाम विठोबाची आमुची मागणे मागो त्यांची सेवा मोक्षाच्या आणि दैवा कोणाचा महाराज सांगतात परमात्माची सेवा करत असताना अगदी शेवटच्या वेळेमध्ये या ठिकाणी समारोप सेवा करायची आहे ते वेळेमध्ये महाराज सांगत असताना मला हे चिंतन करायचे आमुची मागणे मागो त्यांची सेवा देवाकडे मागू नका मागणारे भक्त नाहीत मग अशी विधान केलं मागणारे संत नसतात मागणारे जीव असतो आमुची मागणे मागो त्यांची सेवा जीवानं जीवाला मागायचं नाही जीवानं जडाला मागायचं नाही या ठिकाणी महाराज सांगतात या ठिकाणी मागायचं असेल तर फक्त देवाला मागायचे काय मागायचंय तर आमुची मागणे मागो त्यांची सेवा 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 कारण सेवेशिवाय कोणत्याच गोष्टी होत नाहीत ज्ञानेश्वर महाराज सांगतात येते सेवा हा दारवंटा भक्तीची पहिली पायरी सेवा सेवा करत असताना तुका म्हणे करा सेवा अनेक सेवेचे प्रकार आहेत मग सेवा करत असताना या ठिकाणी देव कळण्याकरता सुद्धा सेवा पाहिजे देव मिळण्याकरता सुद्धा लक्षात ठेवा सेवा पाहिजे तुका म्हणे सेवा सेवा करत असताना चौथ्या चरणात आमुची मागणे मागो त्यांची सेवा देवा मोक्ष जरी दिला पण ते आम्ही निदैवा ठरवू याचा मोक्ष याचा अर्थ काय पुढे या ठिकाणी मोक्ष म्हणत कोणतं साधन करायची गरज नाही आपण म्हणायचा अर्थ नाही की संतांनीच म्हणावं मोक्ष याचा अर्थ काय त्याचा अर्थ आहे
मोक्ष याचा अर्थ 4 मोक्ष आहेत, लक्षात ठेवा. 4 पुरुषार्थ, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. याचा विचार मला सांगायचा. संत सांगतात देवा आम्हाला सेवाच फक्त हवी आहे. आमची मागणी मागो त्यांची सेवा. मोक्षाच्या निदैवा कोणा. आम्हाला निदैवा नको, सेवा फक्त दे. मोक्ष सुद्धा नको नव्हे. उलट महाराज सांगतात एखाद्या वेळेस सगळ्या गोष्टी आम्हाला प्राप्त झाल्या, चिंतामणी आली या हाती, तरी आम्हाला नको देवा. सदा विजय वृत्ती मनोवृत्ती. आम्हाला सगळ्या गोष्टी पाहिजे असेल, पण आम्हाला सगळ्या गोष्टी दिल्या तरी आम्ही स्वीकारत नाही. फक्त आम्हाला सेवा महत्वाची आहे. ती सांगेल सेवा केल्यानंतर काय प्राप्त होतं. आता एवढं मंडळ अठ्ठास करत आहे. सेवा या सोपं नाहीये. एवढा अठ्ठास करणं 2 तास बरं वाटते. वा काय छान मंडप दिलाय, काय लाइटिंग आहे, काय टाळकरी आहेत, एवढे टाळकरी. हे लक्षात ठेवा. आज अवघड गोष्ट आहे. सगळ्या गोष्टी मिळतात, पण आज एवढं नियोजन करणं सोपं नाही. बसल्या बसल्या खूप छान वाटतं, पण याच्या अगोदर पार्श्वभूमिका अशी आहे किती दिवस अठ्ठास करावा लागतो, तेव्हा ही गोष्टी एकत्र येतात. ती मंडळ रात्रंदिवस या ठिकाणी सेवा करत आहे. सेवा, त्यांचा भाव फक्त सेवा आहे. त्यांचा भाव फक्त सेवा करणं आहे. पण आपण सुद्धा जीवनामध्ये आल्यानंतर लक्षात ठेवा सेवा महत्वाची आहे. आणि सेवा जर केली तर महाराज सांगतात नाही देखील येते मिळे भोग सुखाची सोहळे. आता सेवा केल्यानंतर काय गोष्ट आणि किती गोष्ट देतात ज्ञानोबा. एवढं देतात. फक्त तुम्ही सेवा करा. कुणाची सेवा करा. जीवानी जीवाची सेवा करण्यापेक्षा जीवानी अक्षराची सेवा करा. विठ्ठला विठ्ठला सेवा. ऐका शेवट दृष्टांत आहे. सेवा किती महत्वाची. जीवाने जीवाची सेवा करण्यापेक्षा जीवाने अक्षराची जर सेवा केली तर लक्षात ठेवा जगामध्ये कोणाच्या पुढे हात पसरायची गरज नाही. फक्त सेवा महत्वाची. सेवा, सेवेने कोणत्या गोष्टी प्राप्त होतात. तर सेवा मग कशाचीही करा. अरे एक व्यवहार आहे काय. व्यवहार काय. पती जर प्रसन्न करायचा असेल तर पत्नीला पती सेवा करावी लागते. मित्र या ठिकाणी प्रसन्न करायचे असेल तर मित्राची सेवा करावी लागते. अजून मला पुढे सांगायचं आहे. संत प्रसन्न करायचे आहेत, देव प्रसन्न करायचा आहे, तर माणसाची सेवा करण्यापेक्षा अक्षराची सेवा केली तर संत एवढे देतात. या ठिकाणी मी सांगेल कोणाच्याही पायावर डोकं ठेवण्यापेक्षा कोणाच्याही पुढं करण्यापेक्षा अक्षराच्या पुढं करा. अक्षर स्वीकारतील आपल्याला. आणि स्वीकारले यात नवल नाही. जे तुमचे संकल्प असतील त्याच्यापेक्षा सुद्धा अक्षर जास्त देतात. एक उदाहरण सांगायचंय मला. खिशामध्ये 1 रुपया नसू द्या, जगाच्या पाठीवर फक्त ज्ञानोबरायच्या तुकोबरायच्या अक्षर सेवा करा. इतके जवळ घेतात. एखादा निरक्षर माणूस असेल त्याने जर अक्षराची सेवा केली तर अक्षर प्रसन्न होतात. आणि पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा त्याचा आदर्श घ्यावा लागतो. एवढं मार्गदर्शन अडाणी माणूस सुद्धा अक्षराची सेवा करणारा करू शकतो. एक उदाहरण मला तुम्हाला सांगायचं आहे. तुम्ही कधी आळंदीला आलात तर आळंदीला आल्यानंतर एक जागतिक कीर्तीचं मंदिर साकारत आहे. ते मंदिर म्हणजे नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी भाव अक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमती ते हे माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी. कधी आळंदीला आलात तर 5 किलोमीटर पासून गाडी उभा करा. पश्चिम दिशेला बघा. जिथे तुम्ही उभारलात तिथूनच फक्त बघा. ज्या जागेवर तुम्ही उभारला आहात तिथून फक्त सिद्धबेट साईडला बघा. एक जागतिक कीर्तीचं मंदिर साकारत आहे. ते मंदिर म्हणजे भाव अक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी ते हे माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी. मी काय सांगतो ऐका. अक्षराची सेवा केल्यानंतर अक्षर किती प्रसन्न होऊन घेतात. ज्या मंदिराचे संस्थापक समाजयोगी त्यागमूर्ती साधक हृदय गुरुवारी गोविंद महाराज केंद्रे. मी त्यांचं जीवनचरित्र सांगत नाही, सेवा सांगतोय. जीवनचरित्र मला सांगायचं नाही, सेवा सांगतोय. ज्यांच्या खिशामध्ये 1 रुपया नव्हता, विद्यार्थी अवस्थेमध्ये आल्यानंतर माऊलीच्या घाटावर 2 दिवस राहावं,
विद्यार्थी अवस्थेमध्ये माऊलीच्या समाजावर डोकं ठेवलं आणि डोकं ठेवल्यानंतर माऊलीच्या समाजावर प्रार्थना केली की ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, इथून पुढे तुम्हीच आमची आई, तुम्हीच आमची वडील. संकल्प केला आणि पुन्हा प्रतिज्ञा केली की ज्ञानेश्वरीचे मला पारायण करायचे. ऐका, ज्ञानेश्वरीचे पारायण करायचे, पण ज्ञानेश्वरी वाचण्याकरता ग्रंथ उपलब्ध नाही. असा संकल्प केला, प्रतिज्ञा केली, पण ज्ञानेश्वरी नाही आहे. नाही का, ग्रस्ताने खिशामध्ये हात घातला तर 20 रुपयाची नोट नाही, 15 रुपयाची नोट नाही, पुरी ग्रंथ स्वस्त होते. 60-70 वर्षाच्या काळात ज्ञानेश्वरी विकत घेण्याकरता पैसा नाही. पण एक सद्ग्रस्ताने बघितलं, विद्यार्थी आहेत, विद्यार्थी अवस्थेमध्ये काहीतरी पाहिजे. काय सांगितलं, काय पाहिजे? बाबा मला पारायण करायचं आहे, पण ज्ञानेश्वरी नाही. हे माझी ज्ञानेश्वरी दे. त्या ग्रस्ताने जुनी ज्ञानेश्वरी दिली. ऐका, जुनी ज्ञानेश्वरी दिल्यानंतर सर्वांनी अवधान माझ्याकडे द्या. ऐक, महत्वाचं आहे, मी शेवटवर सांगणार आहे. ज्ञानेश्वरी दिल्यानंतर पारायण करायचं आहे, पण बोट कुठं ठेवावं हे सुद्धा माहिती नाही. शाळेतच नाव नाही. महाराष्ट्रामध्ये कुठल्याही शाळेमध्ये नाव नाही. मी इतिहास सांगायलोय, महाराष्ट्रामध्ये कुठल्या शाळेत त्यांचा दाखला सापडणार नाही, अर्थात टीसी सापडणार नाही. अक्षरावर बोट ठेवायचं आहे, पण बोट ठेवण्याकरता ओम नमोची अध्याय इथं ठेवायचंय का दुसऱ्या ओळीवर ठेवायचं आहे, पण तिथे बोट ठेवत ठेवत वाचण्याकरता स्पर्श करायचा ज्ञानेश्वरला, पण अक्षरे निघत नाही. फक्त माऊली माऊली करत पारायण जसं आपण करतो, ओम नमोजी अध्याय या ठिकाणी माऊली माऊली करत पारायण सुरुवात केली. आणि पारायण सुरुवात करता करता 13-14 पारायण झाले. मग अक्षराने जवळ केलं. मग ओम कळायला लागलं, ओम नमोजी अध्याय जे जे ओ शुद्धे असे या ठिकाणी वाक्य बाहेर पडायला लागले. वाचून वाक्य बाहेर पडायला लागले. 108 पारायणाचा संकल्प झाला. आणि पूर्ण झाल्यानंतर ऐका, पुढा संकल्प केला की आता कीर्तन शिकायचे. जोग महाराज संस्थेमध्ये बसायचं, पण व्याकरण पाठ नाही. पुस्तक घेण्याकरता पैसा नाही. सावंत महाराज, मी त्यांचं सेवा सांगतोय. जोग महाराज संस्थेमध्ये 4 वर्षे गुरुवाराने वैद्य बाबा घुले, बाबा विठ्ठल महाराज घुले यांचे जुने धोत्र वापरून 4 वर्ष शिक्षण घेतलं. पुढे संकल्प केला, आता इथून पुढं राहिले ते उरले ते हरी तुम्हा समर्पण. संकल्प केला माऊलीच्या समाधीहून पुढे चक्रेश्वर मंदिर चाकणला संकल्प केला की आता इथून पुढे आता फक्त माऊली करता जीवन जगायचंय. कुटुंबा करता तर नाहीच आहे, घर सोडून दिलेलं आहे. फक्त जीवन जगायचे माऊली करता आणि संसार करायचा आहे. आधी संसार सुफल झाला जे माई, माऊली करता संकल्प केला आणि 108 पारायणाचा सामुदाय संपर्क केला. संपर्क करून चाकण परिसरामध्ये डोक्यावर ज्ञानेश्वरी घेऊन खेड तालुका, आंबेगाव तालुका, जुन्नर तालुका, शिरूर तालुक्यामध्ये ज्ञानेश्वरी डोक्यावर घेऊन संकल्प केला आणि सामुदायिक पारायण केले. परिणाम असा झाला, ऐका, परिणाम असा झाला ज्ञानोबरायच्या सेवेचा. ज्यावेळेस दिंडीमध्ये महाराज जाऊ लागले, ज्या दिंडीत गेले त्या दिंडीमध्ये महाराज सांगितले 150 रुपये वर्गणी भरावं लागेल. महाराज सांगितले खिशात हात घाता, पैसे नाही. 150 रुपयानं मी पारायण करतो, या ठिकाणी दिंडीमध्ये प्रवचन करतो. म्हणे नाही. तुम्ही पकवाज वाजवता का नालर गुळ सारखा नाही, गायन करता का सावंत महाराज सारखा नाही. एक काम करा, 150 रुपये भरा तर दिंडीमध्ये प्रवेश. ऐका, दिंडीमध्ये 150 रुपये भरण्याकरता सुद्धा नव्हते, पण माऊलीची सेवा केली. आज जर तुम्ही बघितलं तर महाराष्ट्रामध्ये माऊलीच्या सोहळ्यामध्ये रथाच्या पाठीमाग, माऊलीच्या रथाच्या पाठीमाग 43 नंबर दिंडी, 6 ते 7 हजार समाज महाराष्ट्राच्या बाहेर, महाराष्ट्राच्या बाहेरून गरीब श्रीमंत भेट नाही, कोणी या विदेशातून मंत्री आमदार खासदार त्या दिंडी चालतात. सकाळी जर पदार्थ खाल्ला पुण्यामध्ये, सासवडमध्ये मांडे एकदा खाल्ले पहिल्यांदा, पंढरपूर पर्यंत दुसरा पदार्थ दिंडीत नसतो. सगळे या ठिकाणी वेगवेगळं भजन सुंदर, या ठिकाणी हजारो तालखेड दिंडीत असतात. ऐका, मी काय सांगायलोय, ज्यांना 150 रुपये वर्गणी भरायला नव्हती त्यांच्या दिंडीत 6,000 लोक आहेत. ज्यांना ज्ञानेश्वरी विकत घेण्याकरता 20 रुपये नव्हते, तर आज आळंदीमध्ये तुम्ही कधी कुठून आलात, 20 करोड रुपयाचं काम आळंदीमध्ये माऊली करून घेतात. आता या मला सांगायचं काय की कशानं घडलं, आज माझ्यासारखे हजारो विद्यार्थी ज्यांनी घडवले, का फक्त अक्षराची सेवा केली, ज्ञानोबरायच्या अक्षराची सेवा केली. आणि ज्ञानोबराय सांगतात, अक्षराची जर सेवा केली वाचा सिद्धी पावाल, अज्ञापक व्हाल, जो जे वांचिल तो तेला हो. माझी विनंती तुम्हाला असेल, लाखो रुपये आपण फक्त याच्याकरता करतो, कशा करता, टाइमपास म्हणून नाही, तर आपण सुद्धा ज्ञानोबरायच्या ज्ञानेश्वरीची सेवा करा.
अरे जगाचे पण कुणाच्याही पुढे पाय पसरायची गरज नाही, हात मागायची गरज नाही. फक्त अक्षर सेवा करा. अक्षर जेवढे देतात हे कारण काय सांगितलं, फक्त सेवा. आणि ती सेवा म्हणून महाराज मी सांगेल माझं उदाहरण. महाराष्ट्रामध्ये मी कमी वयात सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये महाराज सुख भोगते परमार्थाची. कमी वयामध्ये मला काय सांगायचं, त्याच्यात 1 रुपया नसुद्धा फक्त गुरुकृपा आणि सेवा असेल तर जीवनामध्ये काहीच कमी पडत नाही. रोज करोड रुपयाचे काम आणण्यामध्ये चालू आहे, लाखो रुपयाचे काम चालू आहे. का? सेवा भाव. तसं या ठिकाणी मला सांगायचं काय, आता कल्पना करा त्याच्या विरुद्ध थोडस घ्या, थोडं अवलोकन करा. वर्तमान काळ आपला भविष्य काळ डोळ्यापुढे ठेवा. एवढे माणसं गोळा करण्याकरता मंडळाला उद्या काला झाला 3 दिवसांना असं मंडळाने ठरवलं. एवढे माणसं पुन्हा गोळा करायचे, प्रत्येकाला 5-5 हजार रुपयाचा चेक हा मंडळ देणार आहे परवापासून. खरंच हा देणार आहे असं ठरवलं. लोक म्हणतील तूच 5 राहू दे, तर डबल नंबर लाव. आता आम्ही यायला मोकळे नाही. का? केवळ सेवा मंडळ करताय. निष्काम न येणार लोक धर्म मंडळामध्ये येतात, कारण त्याला समजा सेवा आहे. तुकोबराय सांगतात या ठिकाणी आमुची मागणी मागो त्यांची सेवा, मोक्षाच्या निदैवा कोणा चाड, तुका मनी पोटी साठविला देव, देऊनत्व हा भाव केला. आम्हा देवाला हृदयात साठवा, देवाची सेवा करा. अर्थात या ठिकाणी कशाचीच कमतरता नाही. महाराज सांगतात न्यूनत्व भाव कोण. आम्हा अनेक भक्तांनी देवाला हृदयात साठवलं. हा माझा भाव तुमच्या समोर ठेवला. अभंगाचा शब्दाशा सरळ थोडक्यामध्ये अर्थ या ठिकाणी माझ्या अल्पशा बुद्धीने अल्पशा वेळेने तुमच्या समोर ठेवतो. मला नानाने सांगितलं 11:30 पर्यंत सेवा संपवायची, तर आज शेवटचा दिवस आहे. पण अगदी वेळेमध्ये सेवा समारोप करायची, काळजी करू नका. अगदी सेवा वेळेमध्ये त्या ठिकाणी समारोप होते. झालेली कीर्तन रूपी सेवा माऊलीच्या चरणी माझं श्रद्धास्थान, आशास्थान, प्रेरणास्थान गुरुवारी गोविंद महाराज केंद्र महाराजांच्या चरणी सेवा समर्पित करायची. तर पितृतुल्य मातृतुल्य सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करत असताना फक्त मी 6 मिनिटं मागून घेणार आहे, याच्याकरता हक्काचे घेणार आहे. तर लक्षात ठेवा, मी आता ज्या मंदिराबद्दल तुम्हाला विधान केलं, आपल्या जीवनामध्ये आपण सेवा करा, नक्कीच काही कमी पडत नाही. एक उदाहरण सांगेल की आनंदीमध्ये तुम्ही आलात, ते जागतिक कीर्तीच्या मंदिराचं काम चालू आहे. ते काम म्हणजे अंतिम टप्प्यातलं आहे. ते काम म्हणजे एकट्याचा लोहे खेळ म्हणून मिळेल जमविला. ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी. ज्ञानोबरायला पाहण्याचं भाग्य तुम्हाला प्राप्त नाही, पण ज्ञानोबरायचे अक्षरानं आपल्याला ज्ञानोबराय कळाले, तुकोबराय कळाले, आणि तेच एक जागतिक कीर्तीचं मंदिर आळंदीमध्ये साकारत आहे. त्या मंदिराची उंची पायापासून कळसापर्यंत 211 फूट हाईटचं मंदिर आहे. अष्टकोनी मंदिर आहे. चहू बाजूने सारखं दिसत आहे. अंतिम टप्प्यातलं काम आहे. त्या कामाकरता विशेष आपल्या भागातील अनेक लोकांची मदत आहे. तर जाता जाता एक मी तुम्हाला स्पर्श करतो. एक अंतिम टप्प्यातलं काम आहे. 2च माणसं काम करतात. लक्षात ठेवा, एक लक्षाधीश आणि एक भिक्षाधीश. लक्षाधीश टाटा बिर्लासारखा अंबानीसारखा कुठेही काही करू शकतो. भिक्षाधीश म्हणजे रस्त्यावर भीक मागणारे नव्हे, डोकं चालवाल तुम्ही. रस्त्याची भीक नाही आहे. 1-1 रुपया गोळा करून गुरुवर्य महाराजांनी संकल्प केला आणि धर्माचं काम आहे. आणि पहिली संकल्पना महाराष्ट्रामध्ये अक्षर कोरायची, दगडावर अक्षर कोरायची पहिली संकल्पना गाथा मंदिर नंतरची संकल्पना आहे. गीता मंदिर नंतरची आहे. विष्णू सहस्रनाम मंदिर नंतरची आहे. पहिली संकल्पना आळंदीमध्ये गुरुवर्य महाराजांनी आणली आणि अंतिम टप्प्यातलं काम आहे. विनंती मी तुम्हाला करणार आहे की काम असं आहे, पूर्ण ज्ञानेश्वरी मार्बलवर कोरलेली आहे. पूर्ण त्याचा खर्च आलाय 3,62,00,000 रुपये. फक्त ज्ञानेश्वरी कोरायचा 3,62,00,000 रुपये ज्ञानेश्वरी कोरायचा खर्च आलाय. ज्ञानेश्वरीचा फक्त वनली वन ज्ञानेश्वरी 65,00,000 रुपयाला मजुरी दिलेली आहे. पूर्ण ओवी इटाईल मार्बल मध्ये कोरून अक्षर 1.25 इंच अक्षर आहेत, त्यासना काढायचा. रनिंग पद्धतीने एका खाली एक ओवी आहे आणि तिथे ज्ञानेश्वरी कोरलेली आहे. हालात तर एकदा बघा. त्याचा खर्च आहे, एक या ओवीचा खर्च आहे 2200 रुपये. ज्या भाविकांनी मंदिराकरता ओव्या कोरण्याकरता 2200 रुपये दिले, त्याला संस्थेची पावती दिली जाते. संस्था रजिस्टर आहे, येथेही नंबर आहे. 1-1 रुपये गोळा करून तिथे काम चालू आहे. केवळ आम्ही गुरुवर्य महाराजांच्या या ठिकाणी आशीर्वादानं आम्ही काम करतो. 1-1 रुपये गोळा करून 51 रुपयापासून पुढे गेली शिकली जाते. एका ओळीचा खर्च 2200 रुपये. एका भिंतीचा खर्च आहे 3,00,000 रुपये. ज्यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ, वडिलाच्या स्मरणार्थ 3,00,000 रुपये दिले,
त्याचं तिथे नाव लावलेलं आहे. आईचं नाव असेल, वडिलांचं असेल, परिवाराचं असेल, तिथे 3 लाख रुपये ज्यांनी दिले त्यामध्ये 10 बाय 12ची भिंत त्याच्या स्वतंत्र नावाने आहे. ज्याने 1 लाख रुपये दिले त्याचं सामुदायिक नाव लावलेलं आहे. सामुदायिक नाव आपल्या आईच्याच मनात असेल. सुरत असे कीर्तबडी बिन पंख उरजाय तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे. तिथे अक्षर करून 1 लाख रुपये दिले त्याचं तिथे नाव लावले. माझी विनंती असेल आपण सुद्धा त्या मंदिराकरता मदत करा. तिथे बरेच लोकांनी मदत दिली. 3-3 लाखाची रुपये मदत. मग अशी मी येताना थोडासा विलंब झाला. आमचे मारुती शेठ घाडगे कळस, बरोबर ना, कळस तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर अर्थात अहमदनगर. मगाशी येताना रस्त्यात गाडी थांबून त्या ठिकाणी आपल्या आईच्याच मनात 1 लाख रुपये दिले. मगाशी या ठिकाणी दिले. मगाशी येताना लक्षात ठेवा. तिथे सर्व समोर बसलेले म्हणजे त्या ठिकाणी आमच्या या ठिकाणी पंडशेठ घाडगे, सुनीशेठ घाडगे 3 लाख रुपये, शांताराम खंडागे 3 लाख रुपये, आमदार शेठ खिल्लर जे मल्हार ट्रान्सपोर्ट 3 लाख रुपये, शिवाशेठ पिंगळे मंदिराकरता 1 लाख रुपये. अनेक लोक आहेत, संतोष असे बरेच लोक इथे नाव सुद्धा आता माझ्याकडे कधी राहून जाईल. सर्वांसाठी एवढे मोठे सगळे 3-3 लाख रुपये, 1-1 लाख रुपये देणगी दिली. फक्त आता एकच विनंती मी तुम्हाला करणार आहे. या ठिकाणी याच्याकरता झळझळीत सोन सळा कळस दिसतो सोहळ ज्ञानेश्वर कोरायची झाली. फक्त आता अंतिम टप्प्यात कळसरोहणचं काम आहे आणि ते काम सुद्धा आता आम्ही इथं संकल्प करणार आहोत की या ठिकाणी अंतिम टप्प्यातलं काम आहे. ते काम आपल्या येणाऱ्या काळामध्ये त्या मंदिरावर 2 ते 5 किलो सोनंच्या या ठिकाणी सोनं करून एकत्र करून तरी सोन्याचा कळस महाराज बसवायचा आमचा संकल्प आहे. आणि तेही सर्व भाविकांच्या सहकार्याने तिथे संकल्प आहे. येणाऱ्या काळामध्ये पूर्ण ज्ञानेश्वरी मंदिराचा कलशारोहण पुढच्या येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला त्याचा करायचा आहे. कदाचित योग असेल तर राष्ट्रपती पंतप्रधान सुद्धा उपलब्ध होतील. शांतीब्रह्म मारुती महाराज कोरेकर बाबा अनेक संत महंत तिथे येणार आहेत. त्याच्याकरता अंतिम टप्प्यातलं 2 ते 3 कोटी रुपयाची आवश्यकता आहे कलशारोहणाकरता. तर विनंती मी सर्वाला करणार आहे. माझा आवाज जिथपर्यंत पोहोचत असेल तिथपर्यंत की आपण सुद्धा या ठिकाणी एक बघा संस्था रजिस्टर आहे, ETG नंबर आहे, परोपकाराचं काम करते. संसारातील पैसा परमार्थात जावा हा शुद्ध भाव महाराजांचा होता, ते संस्थेचा आहे. आणि पण मंदिराचा पैसा संसारात जाण्याची आम्ही सर्व ग्वाही देतो. विनंती असेल आपल्याला आणि 1-1 रुपये गोळा करून आता फक्त कलशारोहणचं काम बाकी आहे. त्या कलशारोहणाकरता आपण सुद्धा ज्याला जे जे शक्य असेल त्याने ते शक्य असेल ज्याने या ठिकाणी म्हणजे करता सहयोग द्या. अगदी आपल्या भागातील ज्यांनी सुंदर पायालाच या ठिकाणी आपले श्री गणेशजी नाईक साहेब आता कॅबिनेट मंत्री झाले, त्यांनी 5 लाख रुपये देणगी कलशा ज्यावेळेस पाया खोदला त्यावेळेस 5,05,55 रुपये या ठिकाणी नाईक साहेबांनी दिलेले आहे. 5 सगळी पहिल्यात अगोदर देणगी या ठिकाणी ज्यावेळेस भूमिपूजन केलं त्यावेळेस 5 लाख रुपयाची देणगी आहे. अनेक लोकांची देणगी आहे. विनंती असेल माझी की आपण सुद्धा जेवढं काही आपल्या शक्य असेल त्यांनी कलशारोहण करता मदत करा हीच विनंती करतो. नाही जमलं तिथं एकच निमंत्रण आहे, 23 जानेवारी ते 30 जानेवारी आळंदीमध्ये गुरुवारी महाराजांचा तपपूर्ती सोहळा संपन्न होणार आहे. सर्वांना निमंत्रण असेल, आमंत्रण असेल की आपलं इथे खरंच आता काम असेल शेवट आयुष्यभर तर कामच आहे. पण आळंदीमध्ये 8 दिवस या ठिकाणी दर्शन माऊलीचं मोफत व्यवस्था. सकाळी काकडा 4 ते 6, 7 ते 10 ज्ञानेश्वरी पारायण, 10 ते 12 पहिलं कीर्तन सत्र, 12 वाजता भोजन, सायंकाळ दुपारी 4 वाजेपर्यंत भोजन, 4 ते 5 हरिपाठ आणि 5 ते 6:30 6:30 ते 8:30 दुसरं कीर्तन सत्र. आणि कीर्तन सत्र झाल्यानंतर जे अन्नदान महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध संगीत भजनाचे भजन या ठिकाणी सुंदर असे गायन या ठिकाणी भजन त्या ठिकाणी होणार. दिवसभर अन्न रात्री 11-12 वाजेपर्यंत अन्नदानाची सेवा आहे. 1ही रुपया तुमच्याकडनं घेतला जात नाही. फक्त आपण यायचं, श्रवण करायचं आणि पारायण करायचं. असे अनेक या ठिकाणी निमंत्रण असेल. 23 जानेवारी ते 30 जानेवारी आपण तिथे या. नाही जमलं तिथं एकच विनंती, एवढा भव्य दिव्य मंडळ या ठिकाणी सप्ताह करत आहे, एवढं भव्य दिव्य आयोजन संयोजन नियोजन करताय. आपण सर्वांनी एकदा मंडळाच्या सर्व कार्यकर्त्याला शाब्दिक टाळ्याच्या गजरात आशीर्वाद द्या. जोरात टाळी वाजवा. अरे लक्षात ठेवा, आपल्या धर्माचं रक्षण आपण करायचं असतं, परकीय लोक येणार नाही. तर लक्षात ठेवा, आपल्या धर्माची सेवा, धर्माचं रक्षण आपणच केलं पाहिजे. यांचं सुद्धा कौतुक आपण केलं पाहिजे. अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, सर्वांना मी धन्यवाद देतो आणि सर्व भाविकाला विनंती करतो की आपण सुद्धा या सप्ताह करता ज्याला जे जे शक्य असेल, मंडळ मागत नाही,
मी सांगतो त्यांनी कार्य करणारा महाराज आहे, त्यांना गरज नाही, लक्षात ठेवा. पण तर आपली जर सहकार्य असेल तर अजून याच्यापेक्षा पुढं मंडळ वेगळं नियोजन करू शकेल. तर माझी विनंती आपल्या सर्वाला, ज्या भाविकांना देणगी दिली त्याला धन्यवाद, ज्यांनी नाही दिली त्याला डबल धन्यवाद, ज्याला द्यायचे असेल त्यांनी ते पावती पुस्तक पुढे काउंटरला आमचे संयोजक मंडळ गेले उजव्या डाव्या साईडला. मला सांगितलंय मंडळ कोणा मागत नाही, पण आपण लक्षात ठेवा की मंडळ जर दिल्याशिवाय कोणी चालत नाही. तर जाता जाता आमचे गुरुवारे सांगायचे शेवटचं वाक्य, ज्याचा केसा गरम भगवान महाराज त्याला देव धरम ईश्वर. माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. माऊली कोणा संगे कोरे वेडे आनावे जुईनगर. करा क्षमा सुमन गोरक्षनाथ बोर्डे. ज्ञानेश्वर राखा माया पै करा क्षमा गोरक्षनाथ बोर्डे. ज्ञानदेव तुकाराम. कुंडली कमरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.